आयुष्यामध्ये अशा सुंदर वातावरणामध्ये काम करणारे मुलं हा पूर्वजन्मीचा पुण्याचा झाला शकतो. अन्यथा इतर जर संस्थांमध्ये काम करणारे लोक बघतो, चेहऱ्यावरती लेप लावून सुद्धा चेहरे सुद्धा दिसत नाही. इथे श्रमानं दिसणारे चेहरे अधिक आनंदायी वाटत आहे, हे मला अधिक महत्त्वाचं वाटत आहे. मला आठवतं की अवतीभोवती सारं वातावरण किती निराशाजनक आहे. वृत्तपत्राचं पान ओपन केलं की दिसतं अवतीभोवती आपण जगावं असं चित्र आपल्याला निराशाजनक इतकं आहे की आपण जगावं की जगू नये असे प्रश्न पडावे, इतके वातावरण आपण जगतो आहोत. पण अवतीभोवती इतकी निराशाचं चित्र असताना, शिक्षणाचं चित्र निराशाजनक असताना, रोज प्रश्नपत्रिका फुटावी, रोज गुणांची वाढ व्हावी, कुठेतरी बोगसपणा सुरू असावा, हे सर्व असतं की आपण खरंच शिक्षण क्षेत्रात काम करतो का असा प्रश्न पडावा, अशी सारी स्थिती आहे. पण अशी स्थिती असताना सुद्धा मला एक पेटू नावाचा विचारवंताची गोष्ट आठवते. पेटू नावाचा विचारवंतानं एकदा असं म्हणाला की हा समाज जो उभा आहे, तो समाज उभा आहे हा केवळ त्याच्या तत्वज्ञानावरती नाही. तर एकदा एका माणसाला हा प्रश्न पडला आहे. तो एकदा असा विचार करत असतो, लोक जे खूप विचार करतात ना ते जास्त वेडे असतात आणि वेडे लोकांचा भरणा कमी झाला हे देशाचं दुर्दैव आहे. एक काळ असा होता या देशामध्ये सारी माणसं वेडी होती, आता जास्त शहाणी झाली आहे. त्यामुळे शिक्षणाचा परिणाम जो दिसतोय तो शहाणपणाच्या अंगात जात नाही, तो शहाणी जास्त झाली हा खरा भाग आहे. शहाणपण यायला हवं असं शिक्षण, ते येत नाहीये, हे दुर्दैव आहे. एक माणूस असा वेडा झाला आणि तो असं म्हणाला की अरे आकाशाला खांब नाही, या सर्व भिंतीला खांब आहे, या सर्व भिंती खांबावरती टिकून आहे. हे छत जर खांब नसतं तर कोसळ असतं, खांब नाहीये, आता तुम्ही पटकन बाहेर पडा, आकाश कोसळेल असं तो सांगतोय. आता लोकांच्या लक्षात असतं की आकाश कसं काय कोसळेल, कोसळण्याची शक्यता नाही का, तो म्हणतोय की खांब नाही. पण एका शहाण्या माणसाला तो भेटला, नदीच्या काठावरती गेला, एक साधू पुरुष तिथे बसला होता. एक म्हणत होता, ऋषी मुनी हे अत्यंत या देशाचे आधारस्तंभ आहे. ज्ञानाची साधना कशी करावी आणि ज्ञानाचं आदान-प्रदान कसं करावं हे जे साधू संतांना कळलं ते दुर्दैवानं आम्हाला कळलं नाही, म्हणून आमची मुलं शिकत नाही. हा खरा प्रॉब्लेम आहे. आम्हाला तो साधू पाण्यामध्ये डुंबत होता, साधना करत होता, अर्घ्य देत होता. हा वेडा झालेला माणूस तिथे गेला आणि विचारलं, अरे माणसा तू पटकन बाहेर म्हणाले, आकाश कोसळणार आहे, तू त्या खाली जाशील. मग लोक असं म्हणा, तो साधू म्हणाला, बहुतेक हा वेडा झाला असावा, पण याचं वेडेपण जे आहे ते विचाराचं वेडेपण आहे. म्हणून तो म्हणाला, अरे आकाश कोसळणार नाही, तू चिंता करू नकोस म्हणाले. कसं काय बोलता महाराज म्हणाले, आकाश कोसळणार आहे. तेव्हा तो म्हणाला कोसळणार नाही. मग तो एक म्हणाला, हे कमंडोल हातामध्ये घे, गावामध्ये जा, गावामध्ये 4 घरात भिक्षा माग, ज्या घरात भिक्षा मिळेल तिथे सुद्धा तू शिवी द्यायची, जिथे मिळणार नाही तिथे सुद्धा शिवी द्यायची. पहिल्याच घरात गेला, पहिल्या घरात गावात गेल्यानंतर त्यांनी बघितलं एक सुशिक्षित कुटुंब होतं. शिकलेली माणसं जास्तच दान बिनकाच्या फंदात पडत नाही, कारण हे दान वगैरे अशा गोष्टी मान्यच नसतात. कष्ट कर, श्रम कर, द्यायचं काहीच नसतं, सगळे फार असतात. त्या घरात गेला आणि त्यांनी भिक्षा मागितली. भिक्षा देई सरस्वतीचा नाराज झाला, पण त्या घरातून देणं काही झालं नाही. मग यांनी शिवे द्यायला सुरुवात केली. घरातला तलबाण पोरगा बाहेर आला आणि त्याने प्रचंड मारलं, रक्त बंबाळ झाला. अशा रक्त बंबाळ झालेल्या अवस्थेवरून हा शेजारच्या घरामध्ये गेला, तिथे सुद्धा त्याला काही मिळालं नाही. तिथे पुन्हा मार पळाला. तिसऱ्या घरात गेला, तिथे थोडंफार त्यांचा प्रयत्न झाला, पण पोट भरेल असं काही दिलं नाही. चौथ्या घरात गेला, एक साधी झोपडी होती. झोपडी असलेल्या बारीक घरामध्ये तसं कोणीच नव्हतं. नुकतीच एक मुलगी डिलिव्हरी झाली होती. घरामध्ये एक छोटंसं बाळ जन्माला आलं होतं. ती एक बाई होती, देण्यासारखं घरात काहीच नव्हतं. तिची आई येऊन गेली होती आणि आईनं फक्त एक लाडू आणला होता, तो लाडू घरामध्ये होता. हा भिक्षामध्ये सरसं यांनी नारा दिला आणि हा आत यांनी नारा दिल्यावर ती बाई म्हणाली, एक 5 मिनिटं थांब, मी तुला देते आहे, बाळाला पाजते, बाळाला पाजून झालं मी तुला देते, फक्त 5 मिनिटं थांब. हा 5 मिनिटं थांबायला वेळ नाही असं म्हणून तो शिवाय देत राहिला. ती पुन्हा बाहेर आली आणि घरामध्ये एक लाडू होता, त्या लाडूतला अर्धा भाग त्यांनी दिला आणि सांगितलं, मला माफ कर, देण्यासारखं काहीच नाहीये, माझं नुकतंच बांधकाम झालं नाही, आईनं लाडू आणलाय, त्यातला अर्धाच लाडू तुला मी देते, कारण अर्धा लाडू मी खाला तर मला दूध देईल आणि दूध आलं तर बाळ जगेल. बाळ जगावं म्हणून जसा प्रयत्न करते आहे तसं तुला दिलं पाहिजे, हा माझ्या नातीचा संस्कार आहे आणि म्हणून तुला मी देते आहे. तेव्हा तो खूप निराश न होता पुढे चालू गेला आणि मग चालू गेल्यावरती महाराज भेटला. महाराजांनी सांगितलं, काय झालं ते सांग. तेव्हा तो म्हणाला, 4 घरामध्ये मी गेलो, 3 घरात देण्यासारखी परिस्थिती, पण तरी देऊ शकले नाही. एका घरात देण्यासारखं काहीच नव्हतं, तरी ती माणसं देत गेली आणि ती बाई पुन्हा म्हणत होती, मला माफ करा, देण्यासारखं काहीच नाही, तुम्हाला द्यायला हवं पण देण्यासारखं. पुन्हा ती माफी मागत होती. तेव्हा ते असं म्हणाले, साधू महाराज असं म्हणला की ते 3 घर आहेत ते कदाचित खांब नाही, पण चौथं खांब जो आहे, चौथी जी बाई आहे ती आकाशाचा खांब आहे. जोपर्यंत असे आकाश खांब जिवंत आहे तोपर्यंत आकाश कोसळणार नाही. शिक्षणाच्या साऱ्या निराशाजनक वातावरणामध्ये अवतीभोवती मी जेव्हा बघतो तेव्हा निराशा येत जाते, पण तुमच्यासारखी संस्था म्हणजे या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये 4 खांबापैकी खांब आहे असं मी मानतो. कारण इतकं पवित्र वातावरणामध्ये, इतक्या चांगल्या वातावरणामध्ये तुम्ही सर्व संस्थाचालक किंवा संस्थेचे प्रतिनिधी, तुम्ही सर्व शिक्षक किती समर्पणाने काम करताय. रात्री 11:30 वाजता आम्हाला यायला तो ते बिचारे शिक्षक भूषण सर होते, विजय सर होते, सर्वजण थांबून राहिले. आम्हाला सर लाज वाटते की उशीर यायला बरं नव्हे, वेळेत जायला पाहिजे होतं, पण काहीच आमच्या हातात नव्हतं. परवानगी सारा जीवन असल्यावर आपल्या हाती काहीच नसतं. रस्त्यावर इतकी ट्रॅफिक होती, 1.5 तास आम्हाला पुण्यातून बाहेर पडायला गेला. त्यामुळे तुमची सर्वांची तुम्हाला त्रास झाला, त्यावर दिलगिरी करतो. खरं तर तुम्ही आता आकाशाचे खांब आहात असं आजपासून समजा, आणि आकाशाचा खांब कोसळला की व्यवस्था कोसळते हे लक्षात ठेवा. आकाशाचा खांब बिघडायचा अधिकार नसतो.
आकाशाचा खांब ज्या दिवशी बिघडेल त्या दिवशी ज्या देशाला आकाश कोसळलेला अनुभव येईल ते कोसळू नये म्हणून आपण काम करत राहिलं पाहिजे. म्हणून आपल्याला शिक्षणाच्या द्वारी जायचं असेल तर द्वारी जायचं असेल तर आपण काही केलं पाहिजे. शिक्षणाच्या दारात नव्हे. अगदी ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलंय, हरिपाठामध्ये म्हटलंय, देवाची एक द्वारी उभाक्षण बरी तेही मुक्तीचारी साथ धरल्या. अरे देवाच्या दारात तुम्ही गेला आणि शंभ उभं राहिला तरी तुमचं आयुष्य परिवर्तनाच्या दिशेने जातं आणि चारही मुक्ती तुम्हाला प्राप्त होतात. त्याच दारामध्ये आपल्याला जायचं आहे. त्या दारात जायचं असेल तर आपण वर्गामध्ये असलेली जी मुलं आहेत ती ईश्वराची रूप आहेत. ही ईश्वराची रूप समजून आपण त्यांच्यासोबतचा संवाद करत गेलो तर आपल्याला सुद्धा वरती मुक्ती मिळेल. अहो इतकं सोपं काम नाही. अनेक गुरुजी असं म्हणाले होते, तुम्ही शिक्षक झाला हा ईश्वराचा इच्छा म्हणून शिक्षक झाला, पूर्वजांनी काही पुण्य केलं म्हणून शिक्षक झाला, केवळ आपण पाप केलं म्हणून शिक्षक झाला अशी मानणारी पिढी अनेक भेटते आम्हाला अवतीभोवती. काय ते खरं नाही मानले शिक्षण व्यवस्थेमध्ये. अरे पूर्वजांनी पुण्य केलं, आईबापांची पुण्य तुमच्या वाट्याला आली म्हणून तुम्ही शिक्षक झाला. या जन्मामध्ये ईश्वराला प्रत्येक दारात जाता आलं नाही, प्रत्येक माणसापर्यंत भेटता आलं नाही म्हणून ईश्वरानं त्याचा अंश म्हणून तुम्हाला इथपर्यंत पाठवलंय. त्यामुळे ईश्वरासारखं राहण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. ईश्वरासारखं राहणं म्हणजे मूर्ती म्हणून राहणं नव्हे, तर ईश्वराचे दूत म्हणून या माणसाने जे कामं केली त्या कामाचं दूत म्हणून आपण परिवर्तनाच्या वाटेवर चालत राहिलं पाहिजे. शिक्षक म्हणून माझं हे काम आहे की शिक्षणाच्या दारात जायचं असेल, द्वारी जायचं असेल तर द्वारीचा प्रवास इतका सहज आणि सुलभ नाही. नॉर्वेमध्ये संदीप वासनिकर नावाचे विचारवंत आहे. जगाच्या अनेक देशांमध्ये विविध समित्यांचे सल्लागार आहे. हे जरा स्पीड होऊन आले कारण वेळेत मला संपवायचं आहे आणि तुमच्याशी बोललं पाहिजे. भरोसा नाही माणसाचा केव्हा जाईल, काही ते बोलून टाकावं आणि पटकन नको म्हणून थोडा वेळ लागतो. इतकं त्याचा अर्थ आहे. तेव्हा थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा. कधी कधी असं होईल की मी काय बोलतोय हे कळण्याच्या पलीकडे जाईल, पण इथून केल्यावर कळालं तरी खूप झालं. इतर वेळी कळलं तरी अडचण नाही. शेवटी कधी कधी असंही घडतं की मी आहे तेव्हा इथे बोलत जातो आणि बोलून गेल्यानंतर घरी गेल्या लोकांना आठवतं आणि मग एकटाच असतो आणि घरचे बघतात काय झालं नाही ते आठवलं मला आता. असं होऊ शकतं, ते चांगलंच आहे. जे अधूनमधून आठवत राहणं आणि अधूनमधून आपल्याला माणूस आहोत ते कळत राहणं हे मला वाटतं आधी चांगली गोष्ट आहे. त्यामुळे शिक्षणाच्या द्वारी जाता जायचं असेल तर किती अवघड प्रवास आहे हे तुमच्या लक्षात येईल. संदीप वासनिकर एकदा नॉर्वेमध्ये गेले होते. त्यांचा मुलगा तिथे शिकत होता. ते शिकत असताना त्या मुलांच्या सोबत तिची एक मैत्रीण पण होती. ते संध्याकाळी हे बसले गप्पा मारत बसले. गप्पा मारत असताना त्यांनी विचारलं एकमेकाला, तुला काय व्हायचं आहे, तुला काय व्हायचं आहे. ती नॉर्वेची जी मुलगी त्यांना जी भेटली ती अत्यंत एका श्रीमंत कुटुंबातून आली होती. एका अर्थानं राजकीय दृष्ट्या अत्यंत उच्च असं स्थान तिच्या आई वडिलांचं होतं. अशा संस्थातून ती आली होती. तर तिने विचारलं तुला काय व्हायचं आहे. तर ती म्हणाली मला खूप स्वप्न आहे, मला काही विशिष्ट असं प्रकार स्वप्न मला ते व्हायचं आहे, तर मला हे होता येणार नाही याची मला खात्री आहे. तर म्हणाले काय व्हायचं आहे तुला. तर ते म्हणाले त्यांनी विचारलं तुला काय राष्ट्रपती व्हायचं आहे. ते म्हणाले ते सोपं काम, ते फार अवघड आहे, ते सहज मला होऊ शकेल कारण माझी राजकीय परंपरा फार मोठी आहे. मग तुला काही मेयर वगैरे व्हायचं आहेत का. तर म्हणे मेयर वगैरे काही व्हायचं नाही. मग तुला काही एखादा उद्योग वगैरे टाकायचं आहे का. ते म्हणे नाही. मग तुला असं काय व्हायचं आहे. त्यांनी विचारलं वासनिकरांनी की तुला काय व्हायचं आहे की जे तुला अशक्य आहे. तर ते म्हणाले मला शिक्षक व्हायचं आहे आणि शिक्षक होणं हे आमच्या देशामध्ये अशक्य आहे. कारण शिक्षक होण्यासाठी जे समर्पण लागतं, निवृत्ती लागते, जे शिकणं लागतं ते शिकणं माझ्याकडनं होत नाहीये कारण ते खूप कठीण प्रवास आहे असं मी मानते. कारण शिक्षक होण्यासाठी माणसाला शेवटच्या दिवसापर्यंत जिवंत राहावं लागतं. मेलेला माणूस म्हणजे देहाने जिवंत असला मनाने मेला असेल तर तो अध्यापक होऊ शकत नाही आणि जिवंत राहणं हे अत्यंत अवघड काम आहे. म्हणजे आपण संध्याकाळी घरी गेलो आणि सकाळी उठून तसंच आलो ते मुलांना असं वाटतं यांनी बहुतेक काल जे दिसतात तशीच ते आज रोज तुम्ही तसं दिसणं हा शिक्षणाचा प्रभाव आहे. रोज तुम्ही नवं दिसणं ही चैतन्याचा प्रयत्न आहे. सर जे म्हणत होते इव्हेंजलिस्टचं ते आपलं इव्हेंजलिस्ट तेच सांगतोय. अरे रोज माणसाला जगता आलं पाहिजे, पण रोज आपला चेहरा बदलला पाहिजे, रोज प्रसन्नता आली पाहिजे. ती येते कुठून आपल्याला तर रोज विचार केला की ती प्रसन्नता येते. आपण चिंतनशीलता गमावली आहे. आपल्याला काय रोज तेच झालंय, रोज तेच अन्न, रोज तीच बाजरी, रोज तीच भाजी, रोज तीच बायको, रोज तेच घर. रोज बदलावी असं नाही म्हणत आहे, पण तिला रोज बदलावं. स्वतःचा चेहरा जो आहे तो रोज बदलावा आणि रोज आनंदाने स्वागत करावं. इतकं तर आपल्याला करता येणं शक्य आहे. ते करत राहणं. तर मुलांना पण असं वाटतं तेच रोज तेच शिकवत आहे. 35 मिनिटं म्हणजे नको नको होते मुलांना. ते 35 मिनिटात त्यांना असं वाटतं सारे कधी जाणार आहे पटकन नाही का. सर जे म्हणाले घाटात झाल्यावर बाहेर वाटतं ते कारण तेच आहे. आपला चेहरा रोज बदल दिसला पाहिजे. ती प्रसन्नता चेहऱ्यावर दिसते. आमच्या बाई आल्या की आपल्याला जो आनंद व्हायला पाहिजे ना तो आनंद मुलांच्या चेहऱ्यात दिसला पाहिजे की आमचे सर आले. सर तुम्ही चला काही केलं तरी सर चला बघा तुमचा तास आहे. 5 मिनिट उशीर झाला तर मुलांनी म्हटलं पाहिजे सर चला. ते 5 मिनिट उशीर झाला ते आणखी म्हणतात नाही याचे बरं होतील असं म्हणणं हे काही आपल्या शिक्षणाचं यश नाही. त्यामुळे शिक्षणाच्या द्वारे ज्याला जायचं आहे त्यांनी प्रचंड साधना आणि अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. म्हणून ही सर्व प्रशिक्षण आहे. प्रशिक्षण कशासाठी आहे म्हणजे प्रशिक्षणानंतर काहीच परिणाम होणार नसेल, उद्या वर्गात जाऊन चित्र बदलणार नसेल तर काही लोक असे ठेवूनच येतात कशाला बदलायचं आहे हे चांगलं चाललंय. आपण इतकी वर्ष सर्व्हिस केली. लोक असे म्हणतात 25 वर्ष सर्व्हिस केली काहीच बदललं नाही. 25 वर्षे तीच पद्धत म्हणजे बापाला ज्या पद्धतीने शिकवलं त्याच पद्धतीने पोराला शिकवलं आणि
परत शिक्षक म्हणतो तुला येणार नाही, तू काही काळजी करू नको, तुझ्या बापाला आलं नाही, तुला सुद्धा येणार नाही. कोणाला पद्धत होतं, बाप यांच्यामुळेच नापास झाला, बाप हुशार होता पण यांच्या पदरात पडला आणि आपला बाप नापास झाला. म्हणून बदलायला हवं की कोणाला कळायला पाहिजे की अरे बाप म्हटलं पाहिजे ते सर रोज वेगळं शिकवतात, रोज नव्या पद्धतीने शिकवतात, रोज नवा विचार करतात. असं सांगतात लोक टाचण सुद्धा बदलत नाही, टाचण वर्षानुवर्ष जपून ठेवतात कारण तेच आपल्याला उतरायचं असतं ना, बदलायचं नसतं. असं म्हणजे काय मला ते अजून कळत नाही. त्यामुळे शिक्षणाच्या द्वारी ज्याला जायचं आहे त्यांनी चैतन्यमय अवस्थेमध्ये जगलं पाहिजे आणि चैतन्यमय अवस्थेत जगायचं असेल तर रोज नवा विचार केला पाहिजे. म्हणून ही प्रशिक्षण आहे. प्रशिक्षण म्हणजे नवं दिशा देणं आहे, नवा विचार करणं आहे, नवं जगण्याच्या पाऊलवार निर्माण करणं आहे. म्हणून प्रशिक्षण आहे. लोक प्रशिक्षण बदलत नाही. एकदा मी एका पोलीस अधिकाऱ्याच्या प्रशिक्षणासाठी गेलो होतो तर तिथे एक किस्सा मला एका सांगितलं. ते म्हणाले की एक नवीन अधिकारी आहे, नवीन अधिकारी आले किंवा आपण बघा ना, आपण जेव्हा शिक्षण संस्थेने पाऊल ठेवलं शिक्षक म्हणून तेव्हा किती स्वप्न होते आपली, असं जग बदलून टाकेल, विश्व बदलून टाकेल, माझं प्रत्येक पोरग असं असेल असं स्वप्न घेऊन आपण आला आणि 15 दिवसात सारं स्वप्न आवडलं. आता काही स्वप्न पडण्याची शक्यताच नाही. आता जे पडतात ते साध्य होत नाही, अशी त्याची अवस्था आहे. जेव्हा पडली तेव्हा ही पदरात पडली, तेवढं एकच स्वप्न मनात पूर्ण झालं, ते अपूर्ण झाल्यासारखंच आहे. आता स्वप्नच पडत नाही का, खरं ते पडायला हवी स्वप्न, पण दुर्दैवी ते स्वप्न पडत नाही. प्रशिक्षणामध्ये तो PI नवीन जॉईन झाला आणि 45 दिवसात पायभूत परिषद झालं आणि त्या 25 दिवसात इतकं प्रेस झालं की बलतो सर बोलायला गेले होते, कुलकर्णी सर बोलायला गेले, असं म्हणतात की अरे आपण आता बदलून टाकू सारा जगातलं चित्र. एकदम प्रेस झाला. 25 दिवसानं पोलीस स्टेशनला आला आणि त्याने विचार केला की आपल्याला बदलायचं, असं काही काम करायचं की वरिष्ठ खुश झाले का नाही, सर्व वरिष्ठांसाठी चाललेलं असतात. त्याचाही विचार केला म्हणजे काहीतरी बदल होते. तो रात्री निघाला, त्याला रात्रीच ड्युटी गेले होते, पहिल्या दिवशी रात्रीच ड्युटी होती, तो निघाला आणि आरोपी पकडायचा, आज उद्या बातमी पेपर असं त्यांनी म्हटलं आणि त्याप्रमाणे तो गेला. पोलीस स्टेशनच्या बाहेर पडल्यावर बस स्टॉपवरती गेला तर त्याला दुर्दैवानं बस स्टॉपवरती आरोपी सापडला. एकदम खुश झाला की आज आपली बातमी उद्या येणार, आपण आरोपी पकडणार, आपला अधिकारी खुश होणार, एकदम खुश झाला तो आणि मग निघाला पकडून, हातात पकडला आणि चाल म्हणाले तुला पोलीस स्टेशन घेऊन जातो. बिचारे दोघेही निघाले आणि दुर्दैवी पाऊस सुरू झाला. आता नाही पण तेव्हा पाऊस पडायचा. तर पाऊस सुरू झाला तर तो आरोपी म्हटला सर पाऊस सुरू झाला आहे, मी समोरच्या घरामध्ये राहतो, तुम्ही इथे थांबा, मी छत्री घेऊन येतो. मग त्या प्रमाणात आरोपी छत्री आणायला गेला. तो बिचारा अधिकारी पावसात उभा राहिला आणि तो बिचारा काही परत आला नाही. आता याला प्रश्न पडला. मग हा गेला पोलीस स्टेशनला, साहेबांना सांगितलं काय काय घडलं. साहेब म्हणे तुला आणखी 25 दिवसाच्या प्रशिक्षणाची गरज आहे, तुला 25 दिवसाच्या पहिल्या प्रश्न काही प्रदान झाला नाही, तुला आणखी त्याची गरज आहे. मग त्याप्रमाणे तो निघाला. मग निघाल्यानंतर बिचारा प्रशिक्षण करून पुन्हा आला. त्याला असा राग आला की साहेब तुझ्या एकट्यामुळे मला 25 दिवस पुरत जावं लागेल. लोक प्रशिक्षणात सहजपणे जात नाही आणि कोणी पाठवलं तर लोक असं काही कामासाठी पाठवतात प्रशिक्षणाला. म्हणजे अशी पद्धतीनं राज्यात आमचे लोक येतात, काही उपयोगाचं नाही, त्याला पाठवतात प्रशिक्षणाला. तो असं येतो कोणती काही झालं नाही, मी काही देणार नाही, तुमची तुम्ही बघा म्हणाले नाही का. सेल्फ लर्निंग मोडमध्ये ट्रेनिंग चालतं आपल्याला, हे दुर्दैव आपल्या व्यवस्थित. मग हा 25 दिवसांनी परत आला आणि पुन्हा विचार केला की आपली बदनामी झाली आहे, आपली ही बदनामी पुसायची आहे. त्या बदनामीमध्ये आता काही खरं नाही, नाव खराब झालेलं आहे, लोक नाव खराब झाले फार जातात एकमेकाला. मग त्यांनी पुन्हा विचार केला की आज एखादा आरोपी असा पकडू की उद्या आपली पुन्हा असा खुश झाला पाहिजे. त्या पद्धतीने हात गेला. दुर्दैवानं पुन्हा तोच आरोपी सापडला. मग यांनी ते पकडलं आणि दुर्दैवानं पुन्हा पाऊस सुरू झाला. आता तो म्हणला साहेब समोरच राहतो, म्हणाले मी छत्री घेतो. हा म्हणला काय तुम्हाला मूर्ख समजतो, तुझ्यामुळे मला 25 प्रशिक्षण जावं लागलं, तू इथे थांब म्हणाले, मी छत्री घेऊन येतो. प्रशिक्षणाचा परिणाम जर असा होणार असेल तर अशी कितीही प्रशिक्षण आपण घेतली तर आपल्याला वर्गाचं अध्यापन बदलवता येणार नाही. ज्या दिवशी आपण मनातून ठरवू की माझा कालचा दिवस जो होता तो आयुष्याचा शेवटचा दिवस होता, उद्या जाताना मी माझ्या मुलाच्या समोर चैतन्यदायी मार्गाने जाणार आहे. म्हणून प्रशिक्षणाची गरज आहे की मला सर्व कळतं, हा शिक्षणाचा पराभव आहे आणि मला काहीच कळत नाही. बुद्ध म्हणाले होते ज्या दिवशी मला असं वाटतं मला आयुष्यातलं काहीच कळत नाही तो दिवस तुमच्या ज्ञानाचा आरंभ आहे. बुद्धांचा हा विचार रोज सकाळी संध्याकाळी जपायचा की मला आयुष्यात काहीच कळत नाही, ते कळावं म्हणून प्रशिक्षण आहे, कळावं म्हणून वाचन आहे, कळावं म्हणून ग्रंथालय आहे, कळावं म्हणून सारी व्यवस्था आहे. पण आपला असा समज आहे की आपल्या आयुष्यात समज कळतं. कशाला आहे प्रशिक्षणाला? कोण अशी माणसं येणार प्रशिक्षणाला? बऱ्याच वेळा त्यांना ऐकलंय, वाचून झालंय, बऱ्याच वेळा वाचून सर्वच कळतं असं होत नाही. आणि वाचून सर्वच कळलं असतं म्हणजे बदल असतं. लोक किती बोलतात घरावर, आपण जर बदललो असतो घरावर, घरात तर रोज भाषण असतं की रोज घरात एक भाषण असतंच की, तुम्ही बदललं असतं ना. बदललं नाही कारण आपण ठरवून टाकलंय कुठलाच परिणाम करून घ्यायचा नाही. प्रशिक्षण कशासाठी आहे? प्रशिक्षण कशासाठी आहे? कार्यक्षमता आणि कार्यप्रणाली वाढण्यासाठी. बंत सरांनी ज्या प्रेरणेचा विचार केला, येतोय ना? बंत सरांनी जो प्रेरणेचा विचार केला ती आहे
आपल्यातली कार्यक्षमता वाढली पाहिजे म्हणून प्रशिक्षण आहे, कार्यप्रेरणा वाढली पाहिजे म्हणून प्रशिक्षण आहे. या दोन्ही वाढल्या की आउटपुट चांगलं येतं. पैकीच्या पैकी मार्क, पैकीच्या पैकी मार्क नव्हे गुण. आयुष्यात त्यांना मार्क पडले ते फार यशस्वी नाही, पण शिक्षणात गुण घेऊन जे बाहेर पडले ते यशस्वी आहे. जगाच्या पाठीवर शेवटच्या बाकावर जे बसले, देशाच्या पहिल्या सभागृहामध्ये अटल वाजपेयी शेवटच्या सभागृहात बसले, शेवटच्या बाकावर बसले होते, पुढे ते पंतप्रधान झाले. हादराणी देवेगौडा शेवटच्या बाकावर बसले, पुढे पंतप्रधान झाले. इंद्र कुमार गुजराल शेवटच्या बाकावर बसले, पुढे पंतप्रधान झाले. भविष्य जे असतं ते शेवटच्या बाकावर असतं. तुमच्या वर्गात शेवटच्या बाकावर जो मुलगा बसतो तो सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य होतो आणि तो नाव मिळतो जो पहिल्या बाकावर बसतो. साहेब सांगा ना काय द्यायचंय. कारण विचारशून्यता जी असते ती विचारशून्यता आम्हाला मार्ग देते, पण विचाराची प्रक्रिया जी असते ती आम्हाला गुणाकडे घेऊन जाते. म्हणून आपल्याला महत्वाचं आहे कार्यक्षमता, कार्यप्रेरणा आणि आउटपुट. आता माझ्याकडे नाही प्रचंड प्रेरणा आहे, मी जग बदलवणार. प्रचंड प्रेरणा आहे, ठरवलंय मी सर्व बदलवणार आहे. 100% कार्यप्रेरणा आहे. अभ्यास माहित नाही, उद्दिष्ट माहित नाही, निष्पत्ती माहित नाही, अध्यापनाची प्रक्रिया माहित नाही, साध्यता माहित नाही, फक्त प्रेरणा आहे. जग बदलायचं आहे. 100% आपल्याकडे आहे. कार्यक्षमता नाही, क्षमता लागते ना अभ्यास समजून घेण्याची, उद्दिष्ट समजून घेण्याची, ध्येय समजून घेण्याची, ऑब्जेक्ट किंवा आपण अध्यादेश पण समजून घेण्याची क्षमता लागतात. अध्यापनाच्या क्षमता लागतात. कुठली पद्धत वापरायची. आपलं अध्यापन म्हणजे कसं आहे, फार छान असतं. आमच्याकडे प्राथमिकला फार छान करतात. पुस्तकात गुण असते, एक कावळा होता, कधी वाचणार, एक कावळा होता, मग ते शिकवणार, बाळांनो एक कावळा होता. केलं काय पहिल्या वाक्य, दुसऱ्या वाक्यामध्ये पहिलं वाक्य जोरात वाचायचं, गतीने वाचायचं, दुसरं वाक्य हळूच वाचायचं. हळूच वाचणे म्हणजे अध्यापन करणे. असंच प्रकारे आपल्याकडे आपण अध्यापन करतो म्हणजे करतो काय. तुम्ही विचार करा, 80 पानाचं पुस्तक आहे आणि 240 दिवस आहे, 38 दिवस आहे कामाचे आता आपल्याकडे. 80 पानाचं पुस्तक शिकवायला 240 दिवस पुरत नाहीत आणि तरी पोराला काही येत नाही. प्रेरणा खूप आहे, प्रश्न क्षमतेचा आहे. क्षमता कोणतीगत करण्यासाठी प्रशिक्षण. हे दोन्ही जर हा 0 आहे आणि ते 100 असेल, आउटपुट 0 आहे. दुसऱ्याकडे प्रचंड विद्वत्ता आहे, अध्याय माहित आहे, अभ्यासक्रम माहित आहे, काय तुमची पाठ्यपुस्तकं माहित आहे, प्रशिक्षण उकळून पेलाय, सारा अभ्यास केलाय, DED आहे, BEd आहे, MPhil आहे, सारा आहे. क्षमता म्हणून जे लागतं ते 100% आहे. कशाला करायचं. आतापर्यंत ज्याने केले त्याचं काय झालंय. गावात एक असतो, तुझं काय पुतळून भरणार का. तू केलं म्हणजे आम्हालाही माहिती होतो. कशाला करतोस तू. प्रेरणा 0 आहे, आउटपुट 0 आहे. नवीन नवीन पोरं जे उत्साह काम करताना तर शाळेत एक जण असतो, इतक्या गतीने पळू नकोस, थोडंच लांब जायचं आहे. ही प्रेरणाच असते नकारात्मक. आपण ठरवायचं चला हा असं करतो ना, दुप्पट वेगळा. 0 आहे. कधी कधी लोक मध्य मार्ग स्वीकारतात. असं म्हणतात का तो सर ठीक आहे नाही पडणार नाही, 50%च करतो. क्षमता 50%वर केले पाहिजे, पगार देतो सरकारी. उद्या जा विचार करतो द्यावा लागेल. प्रेरणा जिवंत ठेवतो 50-50%, आउटपुट फक्त 25%. 60-60 असेल, आउटपुट 36%. असा प्रवास झाला तर समजायचं आपण शिक्षणाच्या द्वारा पण शकणार नाही. म्हणून ही प्रशिक्षण कशासाठी, कार्यक्षमता वाढावी म्हणून. खरोखर आपली क्षमता वाढली पाहिजे की प्रशिक्षणातून मला खरंच काय कळालंय, काय कळालं यापेक्षा काय कळालं नाही हे कळणं हे शिक्षण आहे. आपलं झालं काय प्रॉब्लेम, काय काय कळतं हे सांगता येतं. विचार काय कळालं, काय कळालं हे कळत नाही. एकदा मिखाईल गोर्बाचोव रशियाचे राष्ट्राध्यक्ष होते. रशिया वेगानं मागे पडत होता, अमेरिका वेगाने पुढे चालली होती. आणि मग त्यांच्या एका सचिवांनी त्यांनी सांगितलं की तुम्ही जरा अमेरिकेत जावं लागेल, तुम्हाला अमेरिकेत तुम्हाला अभ्यास करावा लागेल की अमेरिका का वेगाने जाते आहे. प्रश्न पडला की वेगाने जाते का याचा शोध घेण्यासाठी एक स्वित्झर्लंडला जाणार होतं रशियातनं. ते 6-7 जण निघाले. अध्यक्षांसोबत मिटिंग झाली. त्यात एक जो सचिव होता, तो सचिव म्हणला सर तुम्ही जे विषय दिलेले आहेत त्या विषयात मला काहीच कळत नाहीये, मला नका पाठवू, मला दुसऱ्या एखादा पाठवा. अतिशय फार हुशार होते. ते म्हणाले तुम्ही जाऊ नका, माझी अजिबात तुम्ही जावायची माझी इच्छा नाही. तर एक काम करा म्हणाले, तुम्हाला काय काय कळत नाही त्याची यादी करू नका. उद्या आपण पॅनल ठेवूया, जायचं की जायचं नाही. मग दुसऱ्या दिवशी
सचिवांनी खरं काय काय कळण्याची यादी बनवली आणि सर्व यादी बनवल्यानंतर ते आले आणि प्रेसिडेंटला भेटले आणि ते म्हणाले, सर बघा मला तुम्ही जे विषय दिले अमेरिकेचा अभ्यास करायला त्यातलं एवढं कळत नाही, हे कळत नाही. ते म्हणाले खरं तर बाकीचे कोणाच पाठवची गरज नाही, तुम्ही अटेंड केले काय पाहिजे किंवा तुम्हाला काय कळत नाही हे तरी कळत म्हणाले, बाकीच्या तेही कळत नाही. मुलं का शिकत नाही? शिकत नाही पहिल्यापासून कसेल ते आणि तीच कारण दारिद्र्य, बुद्ध्यांक, खरंच कारण नाही. तसं जर असतं तर वस्तीच्या बाहेर जगणारी माणसं उंचीवर कधीच पोहोचली नसती. बाबासाहेब आंबेडकर कधीच बाबासाहेब झाले नसते. सचिन तेंडुलकर 10वी नापास, भारतरत्न. लता मंगेशकर फिजिक्स नापास, भारतरत्न. अण्णा हजारे साहेब 9वी नापास, पद्मश्री. आपण एम ते शिकवणार. याचे कारण आम्ही फक्त शिकत राहिलो, ते जगण्याचा विचार करत गेले. शिकणं हा जगण्याच्या विचार प्रक्रियेचा भाग आहे, हे आम्ही सर्व कामाला आहे. म्हणून प्रशिक्षणातून किमान बदल होणं अपेक्षित आहे, की स्वतःमध्ये बदल होणं अपेक्षित आहे. प्रशिक्षणातून हे कळणं अपेक्षित आहे, कसं शिकवायचं यापेक्षा कसं शिकवता येत आहे आणि कसं येत नाही, ह्या दोन्ही गोष्टी कळल्या की प्रशिक्षण यशस्वी झालं म्हणून समजायचं. नाही तर पुन्हा पोलिसांसारखी अवस्था. आपली कार्यक्षमता वाढावी. सरांनी जो उल्लेख केला की कशासाठी आहे अतिनिष्पत्ती. आता तुमचं मूल्यमापन होणारच नाहीये. मूल्यमापन होणार आहे फक्त अतिनिष्पत्तीवर आधारित. सिस्टी मध्ये 90 पैकी 100 मार्क आणि इकडे आमच्या नासमध्ये 100 पैकी 20 मार्क. नॅशनल सर्व्हेमध्ये किती रिझल्ट आहे? 10वीच्या मुलाला 35% मार्क सुद्धा मिळत नाही इंग्रजीमध्ये. बघा तुम्ही आपल्याकडे जशी जशी इयत्ता उंचावर जाते तशी तशी मुलं खालावत जाते. 3रीच्या मराठीमध्ये महाराष्ट्रात 63% मुलं शब्द प्राप्त आहे. 5वीमध्ये 53%, 8वीमध्ये 43% आणि वरती गेली की 35%. कारण काय? आम्ही शिकवतो. आम्ही शिकवतो म्हणजे काय करतो? अभ्यासक्रम नव्हे, पाठ्यपुस्तक पूर्ण करतो. अभ्यासक्रम पोलीस पूर्ण करत नाही, आपण पाठ्यपुस्तक पूर्ण करतो. आणि पाठ्यपुस्तक पूर्ण करून काय करतो? मुख्याध्यापकाला खुश करतो, सुपरवायझरला खुश करतो, संस्थेला खुश करतो. सर संपलं. संपलं म्हणजे मुलाचं आयुष्य संपलं हा खरा अर्थ असतो. आणि एकूण काय असतं मग? ऑपरेशन सक्सेस, पेशंट डेट. अभ्यासक्रम पूर्ण केला, कोणाला काही नाही असं होतं कामा नाही. म्हणून आपल्याला कार्यक्षमता वाढवायची आहे. ते जायचं ना आपल्या शिक्षण गावाला, कार्यक्षमता वाढवायची. 8 तास काम का 1 तास जास्त करेल. आपल्या आरटी प्रमाण 30 तास अध्यापन आहे, 15 तास आपल्याला सेल्फ लर्निंग आहे. हे आपल्याला स्वतःला समजून होण्यासाठी 15 तास आहेत. घड्याळी 45 तास काम करणं अनिवार्य आहे. त्यात 30 तास वर्गातलं अध्यापन आणि 15 तास बाकीची सक्षमता. की मी स्वतः वाचेल, मी स्वतः लिहिल, टाचन चांगलं काढेल. आपण टाचन बघा ना, डीएड बीएडचं टाचन आणि वर्गाचं टाचन आताचं. आताचं टाचन जर मुख्याध्यापकाला कळालं तर शपथ आहे. टाचन हा एक नमुना. जेव्हा जेव्हा मला थकवा येतो, कंटाळा येतो, जीवनात निराश येते, तेव्हा तेव्हा मी टाचन वाचत राहतो. याचं कारण टाचन कळत नाही. आपलं टाचन कसं असतं? विषय मराठी, घटक पाठ महात्मा गांधी, उपघटक महात्मा गांधी बालपण, शिक्षक कृती शिक्षक शिकवतील, विद्यार्थी कृती लक्षपूर्वक ऐकतील, मूल्यमापन प्रश्नोत्तरे. हे वाचून गुरुजी काय करणार हे कळेल का बोलणार? पण ते मुख्याध्यापक स्वाक्षरी करतात. म्हणून आपली शिक्षण व्यवस्था उत्तम झाली आहे. मग कार्यक्षमता वाढवायची आहे. कशी वाढेल कार्यक्षमता? कार्यक्षमता तेव्हा वाढते जेव्हा तुम्ही अभ्यास करता. मी अभ्यास करतो. अभ्यासूनही प्रगटावे. शिवाजीराव भोसले असं म्हणाले होते, आपण ज्या वर्गाला शिकवतो त्याच वर्गाची प्रश्नपत्रिका आपण सोडवली बसून मुलांसोबत आणि पास झालो समजायचं की आपण अजून पात्र आहोत. गाईड वापरायचं ना, अभ्यास करायचा ना. आपण एक कविता शिकवायला आपल्याकडे तासिकेमध्ये 8 तासिका आहे. 8 ते 10 शिक्षक त्यामध्ये तासिका वापरतो. 10 तास एका कवितेला. खरं सांगा तासिका 10 तासाचं नियोजन असतं आपल्या कवितेचं. एखादा पाठ 12 तासाचा असतो. आपण 12 तासामध्ये पाठ संपवला, 10 तासामध्ये कविता संपवली. असं एक तरी दिवस उगवलं का? हे मी ठेवलंय, काय लिहू नका, अजिबात लिहू नका. काही मी काही महत्व सांगत नाही आणि माझ्याकडे सांगण्यासारखं महत्वच काहीच नाही. अभ्यास करा इतकं सांगतात. 8 तासाचं घड्याळ नियोजन आहे आपल्या तासिका कविताचं. कविता 8 तास शिकवण्यासाठी झालं. किती वेळ लागतो कवितेला?
साधारण किती वेळ कविता शिकवतो आपण? मॅक्झिमम तास. बद्दल सर आहे आमच्या डायरेक्टला एक प्रोजेक्ट आला होता आणि एका प्रोजेक्टमध्ये व्हिडिओ शूटिंग चालू होतं. एक कविता आली होती नवीच्या वर्गामधली. 24 वर्ष शिकवलेला शिक्षक होता तो होता 24 वर्ष शिकवले. एक कविता आम्ही रेकॉर्डिंग करायला घेतली होती. आम्ही रेकॉर्डिंग करायला घेतल्यानंतर तो 24 वर्ष सेवा केलेल्या माणसानं ती कविता पहिल्या टप्प्यामध्ये 18 मिनिटात संपवली. 18 मिनिटात कविता संपली रेकॉर्डिंग. म्हणून सर 35 मिनिटाचं नियोजन आपल्याकडे, किमान 35 मिनिटं लागली पाहिजे. ही शूटिंग कोण दाखवलं 18 मिनिटाचं? म्हणायचं पुन्हा प्रयत्न करतो. हरकत नाही म्हणून असं प्रयत्नवादी लोक असणं आवश्यक आहे. अशीच लोक समाजात भविष्य असतं, पुन्हा पुन्हा प्रयत्न करणारी. तो म्हणला सर हरकत नाही. पुन्हा आम्ही शूटिंगला कॅमेरा लावला. सेकंड टाइम 19 मिनिटं, 18 मिनिट 19 मिनिटावर गेला, 1 मिनिट वाढला. एक कविता 19 मिनिटात संपली. नियोजनात 8 तास 9 तास. काय करतो आम्ही रचनावाद म्हणजे काय समजून घेत नाही. आम्ही हॉर्ड गार्डनर काय म्हणजे समजून घेत नाही. दशबुद्धिमत्ता सिद्धांत म्हणजे काय समजून घेत नाही. 10 प्रकारच्या बुद्धिमत्तेची मुलं माझ्या वर्गात असतील तर प्रत्येक मुलाला समजेल अशा प्रकारचा अध्ययन मी दिला पाहिजे. असा मी विचार करतो का? मी उपक्रम करतो का? मी कृती करतो का? मी स्वाध्याय करतो का? मी फक्त प्रश्नोत्तर घेतो. प्रश्नोत्तर म्हणजे स्वाध्याय नाही. बालभारतीच्या पुस्तकातले स्वाध्याय निश्चित मर्यादा म्हणून कमी आहे. आपण स्वतः क्रिएट करतो का? चॅट जीपीटीची मदत घेऊन निर्माण करणं म्हणजे आपला मेंदू हळूहळू निकामी करणं आहे. स्वतःला क्रिएटिव्ह राहिलं, जगावं असं वाटायचं असेल ना तर रोज आपण मेंदूला सांगितलं पाहिजे, अरे हे करून बघ, हे करून बघ. आपण प्रश्न पडलाय का? चॅट जीपीटी. काही दिवसांनी मेंदू निकामी होईल आणि हा निकामी झाला तर बरोबर अभ्यास केला. बाबासाहेब आंबेडकर किती अभ्यास करायचा? 18-20 तास अभ्यास करायचा. आपण किमान पलीकडचा 8 काढून टाकला तरी चालेल, अलीकडचा 1 काढून टाकला तरी चालेल, तर पुन्हा तरी मध्ये केला पाहिजे ना आपण. नसेल काही करायचं तर 0 तासिकेमध्ये सुद्धा काम करायचं. फक्त ध्यानधारणा करा की मी करतोय बरोबर आहेत का? मी खरंच चांगला शिक्षक आहेत का? मुलांच्या मनात मी उतरतो का? मी मनातून उतरलोय काय सगळे मुलांच्या? स्वतःला विचार. फक्त विचारायचं स्वतःला. स्वतःला विचारत राहणं ही सुद्धा तुमच्या आयुष्यातला अभ्यास आहे. माझ्या आयुष्यातला अभ्यास आहे. मी खरंच चांगलं शिकवतो, मुलांना कळेल असं शिकवतो. आपलं शिकवणं कसं? एकदा सर संगमेर आले, मला तरी फोन केला, सर तुम्ही कुठे राहतात? म्हणून सर शिवाजी पुतळ्यावर राहतो. तुम्ही कोणाला विचारा? शिवाजी पुतळ्यावर. मग त्यांनी मला विचारलं शिवाजी पुतळा कुठे आहे? सर माझ्या घराजवळ आहे. वर्गात अध्यापन असंच आपलं पोरगं विचारतं, समज नाही का? ते विचारलं सर आश्चर्य म्हणजे काय हो? बाळा आश्चर्य नवल. सर नवल म्हणजे काय रे? आपण फक्त पर्याय देतो, आपण अध्यापन नाही करत आहे. आपण पर्याय शब्द देतो. आपण समान शब्द सांगतो. समान अर्थाचे शब्द जगात कोणत्याच भाषेत असतात. प्रत्येक शब्दाची उत्पत्ती भिन्न असते. पण आपली उत्पत्ती असते भिन्न. आपण म्हणतो बाळा ही परीक्षेला नाही येणार, ही नको विचारू आणि प्रश्न तरी मीच काढणार आहे, तू काळजी करू नकोस. आणि 10वीला गेल्यावर त्याची पण चिंता करू नकोस. तिथे पण सोपं विचारतो आम्ही आता अलीकडे, कारण आमचे भावत असतात. अभ्यास, शब्दाची उत्पत्ती. अरे आपलं नाव ठेवलंय संदीप रसोग दीर्घ. आपलं नाव तरी आपण रसोग दीर्घ असतो. संदीपला दी दीर्घ असतो. दुसरा दी दिवा नाही. पहिला दी दिवा, हा कुलवंशाचा दिवा. दुसरा आणि पहिला फक्त दिवा चांगला. सच उपसर्ग ना. प्रत्येक ननंद, ननंद शब्द आहे ना मराठीमध्ये. ननंद शब्द आहे मराठीमध्ये. आपण आम्ही असो, मी भाऊजाई माझी ती सांगते, ती लाजं काजं सांगते. शांतता भाव चेहरा खुश असतो, लेप लावल्यासारखा असतो. आमच्या नंदबाई आहे, ननंदबाई आहे. ननंद नाही म्हणत, ननंदबाई आहे. कारण बाई नाही म्हणावं तर ती नावाप्रमाणे वागली शक्यता. न आनंद सा ननंद. मी आता साहेबांशी बोलत होतो की लोकांना की मला शब्दाचे फार नाद आहे. शब्दाचे आपण शोध राहतो. साहेब हा शब्द काही मराठी नाही. आपल्याकडे साहेब हा शब्द आहे, हा मराठी नाही. तो परत भाषेतून आलेला शब्द आहे. आपण ब्रिटिशाला साहेब म्हणायचो. आपल्या लोकांना साहेब कधी म्हणत नव्हतो, ब्रिटिश साहेब. तर साहेब याचा अर्थ आहे 6 आयब. आयब म्हणजे वाईट गुण. 6 प्रकारचे वाईट गुण ज्यांच्यामध्ये समाविष्ट आहेत असा जो असतो त्याला साहेब म्हणतात. आता आपल्याला हाऊस झाली आहे, सर नाही म्हणायचं, साहेब म्हणायचं. अरे सर ही सर्वोच्च पदवी आहे. अलीकडे सर नाही काही अर्थ राहिला नाही.
पहिला टोल होताच वर्गात जाणारा, दुसरा टोल होताच वर्गाच्या बाहेर येणारा, पहिला टोल आणि दुसरा टोल यांच्यामध्ये जो टोलवाटोली करतो त्याला सर म्हणतात. आणि या टोलाच्या दोन टोलाच्या मध्ये जो जीवनाचा अर्थ सांगतो त्याला गुरुजी म्हणतात. आम्हाला सर व्हायचे गुरुजी असं ठरवलं. आपल्याकडे असे काही माणसं होती, सिनियर महाविद्यालय शिकत होती, पण ती म्हणायची आम्हाला गुरुजी म्हणा, आम्ही गुरुजी होण्याच्या लायक नाही आहेत, आम्ही प्रयत्न करतो असे नामाचे कार्यक्रम व्हायचे. अशी माणसं होती आपल्याकडे. अभ्यास केला पाहिजे. मला वर्गात जे शिकवायचं आहे त्या प्रत्येक शब्दाची उत्पत्ती, प्रत्येक शब्दाचा अर्थ विज्ञानवाले म्हणतात. आम्हाला काय करायचं सर? संकल्पना आहे ना किंवा सपुष्प वनस्पती, सपुष्पचा अर्थ सांगता आला पाहिजे. बाळा पुढे येतात त्याला सपुष्प म्हणतात. संगीतनेच्याला काय म्हणायचं? बाळा त्याला स लावायची, अ लावायचं. पण असं का म्हणायचं? बाळा पहिल्यापासून म्हणतात. हे पहिल्यापासून म्हणतात, हीच आपली अडचण आहे. डोंगर, पर्वत, टेकडी, काय फरक काय? छोटी असते ती टेकडी, बरोबर ना? थोडा मोठा असतो, सर्व मोठा असतो. आता एखादा पोरं डोंगरातच राहतोय आणि त्याला ती टेकडी वाटते, काही असेल ना अंतर भिंत काही त्याची. आपण बाळा काही डोक्यात ताण करू नको, ते छोटे दिसतं त्याला टेकडी वाटायचं. फार मोठा असतं तो पर्वत आहे. समोरचं काय आहे? बाळा हा पर्वत आहे, त्याला आपण टेकडी वाटतो. सापेक्ष नाही. आम्ही मुलांना अभ्यासाला प्रेरित करत नाही, हा मुलांचा दोष नाही आहे. कारण आम्ही मुलांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आमच्या पुस्तक असत नाही. मुलांनी वाचलं पाहिजे असं वाटतं, पण शिक्षकाच्या हाती पुस्तकच नसतं. माझे एक मित्र आहे, ज्याने आपण तुरंत गेले, त्याने प्रयोग केला. वर्गात शिक्षकांना जाताना तुम्ही करू नका, रोज 2 पुस्तकं हातात घेऊन जायची, वाचायचे नाही. आवड नाही तर वाचायचीच नाही, पण जाताना 2 पुस्तकं घेऊन जायची, अध्यापनाशिवाय, गोष्टीची, गाण्याची वगैरे. आणि फक्त टेबलवर ठेवायची, चुकून सुद्धा हात लावायचा याला येतो वाट नाही, फक्त घेऊन जायचं. आणि 3 दिवसाला बदलून घ्यायचं, म्हणजे वर्षभर तेच द्यायचे नाही. 3 दिवसांनी बदलून घ्यायचे आणि पुन्हा 3 दिवसांनी परत द्यायचे. तर ते मूल जे असतं ना, ते मूल विचार करतं, माझी सर काय वाचताय? माझ्या सरांच्या हातामध्ये दया पवाराचा कोडमार आहे. तो लायब्ररी जातो आणि 2 दिवस विचारतो, सर ते कोडमार आहे का तुमच्याकडे? लायब्ररीला प्रश्न पडतो, का बरं? माझी सर कोडमार वाचतात. बाई मी धरण बांधिते, बाई मी मरण कांडिते, असे म्हणणारी कविता आमच्या एका सरांनी म्हणालाच. माझ्या वर्गामध्ये मी ज्याच्यावर शिकवलो ते म्हणे दया नावाची बाई आहे. मला काय, आम्ही 7वीला होतो, मला काय कळतं ना. आणि गावाकडची पोरं ती म्हणाली बाई फार छान कविता लिहिते. लिहित असेल, कारण बाई मी धरण बांधिते, बाई मी मरण कांडिते, ही स्त्रीत्वाच्या अंगात कविता आहे. आम्हाला वाटले असे गुरुजी सांगताय म्हणजे अंतिम सत्य सांगताय. विश्वास असतो आपला प्रचंड. आम्ही गेलो सिनियरला, आम्हाला सिनियरला कोडमाला अभ्यासाला आमचे सर होते. ते म्हणाले दया पवार नावाचे अत्यंत उत्तम कवी आहे, हे आपल्या अकोला तालुक्यातले आहेत, आपल्या जिल्ह्यातले आहेत. नंतर सारा इतिहास त्यांनी आम्हाला 2 तास करून दाखवला. आमच्या मनात शंका होती, ही बाबा म्हणताय, बाई आमची सर बाई म्हणायचे, यातलं खरं काय? आम्ही तास दिवसात म्हणलो, सर दया पवार माझे 2 माणसं आहेत का? एक बाई एक बाबा. का बरं? आमच्या सरांनी बाई सांगितली होती आणि दुसरी बाई कविता वेगळी लिहिली का? ते म्हणजे हेच लिहिणार आहे दया पवार माझं, एकच माणूस आहे नाटामध्ये. असं असेल का? तर आमच्या मला शंकाच होती, खरं काय? तर आमचे सर सांगत होते म्हणजे खरं असावं. आम्ही मग 4-5 दिवसानं गावी गेलो, आम्हाला ते सर भेटले आणि म्हणून सर तुम्ही ती दया नावाची बाई, दया नावाची बाई सांगितली होती, पण ते पुरुष सांगितले सरांनी. असे म्हणाले, असेल म्हणाले, काय नाही. अभ्यासूनी प्रगटावे तेव्हा शिक्षणाच्या द्वारे जावं येतं. तेव्हा संभाषण म्हणजे काय, संवाद म्हणजे काय, बोलणं म्हणजे काय, हे तिन्ही काही समान शब्द नाही आहे. संवाद ही वेगळी गोष्ट आहे, भाषण ही वेगळी गोष्ट आहे, बोलणी वेगळी गोष्ट आहे. संवाद सुवर्णाचे मणी केले, सूर्याच्या सुधी गुपिले, हे उदायचे ते उदय लागले, ऐसे केले, हा संवाद. आपल्या घरामध्ये बोलणं असतं, फक्त संवाद होत नाही, म्हणून आपलं संघर्ष. मुलाशी संवाद व्हायला पाहिजे, बोलणं नाही. वर्गातली कविता पुस्तकं वाचून शिकवणं हे फक्त बोलणं आहे, संवाद कुठं आहे? अरे कविता शिकवताना एक कविता माणसाचं आयुष्य बदलवते. एक फादर प्राचार्य होते कलकत्त्यामध्ये आणि कलकत्त्याच्या प्राचार्यांनी कविता शिकवली. नरेंद्र नावाचा मुलगा वर्गात बसला होता. वर्डसवर्थ नावाचा कवीची कविता होती, त्यातली जी अवस्था निसर्गात दिसत होती, समाधी अवस्था, ही समाधी अवस्था प्राचार्य उलगडून दाखवत होते, सांगत होते या कविता अर्थ काय. नरेंद्र त्याला प्रश्न पडला की असं आयुष्य असू शकतं का? वर्डसवर्थीच्या कवितेमध्ये भाव सांगितला होता, असं भाव असलेला समाधी अवस्थेतला आयुष्य असू शकतं का, असा प्रश्न विचारला आणि त्यांनी सांगितलं
मंदिरामध्ये असलेला आपण प्रॉन्स नावाचा जो साधू आहे तो या कवितेला भाव जगतो आहे. एका कवितेनं या देशाला नरेंद्र दत्त विवेकानंद असं आयुष्य दिलं. एका कवितेनं आपण तर आयुष्यभर कविता जगतोय. कवितेच्या शोधात फिरलो, ती मिळाली कविता, शब्दांशिवाय मिळाली. आता आपण मुके झालो आणि ती बोलते आहे, पण कवितेचा भाव दिसत नाही आणि आपल्यावर परिणाम होत नाही, शब्दांचा परिणाम दिसत नाही. अभ्यास करू नये. वर्गात मुलाला वाटलं पाहिजे माझे सर आले की सर काय सुंदर बोलताय, काय छान बोलताय. वाटलं पाहिजे सरांच्या बोलण्याचा संवाद करता आला पाहिजे. बोलणं करता येऊन उपयोग नाही. घरी बोलतो तर शाळेत उभं लोक म्हणतात सरांनी सांगितलं बरं का सरांनी मागच्या परीक्षेमध्ये घर आणि शाळा एकसारखी असली पाहिजे. आपण म्हणतो ना घर शाळेत आले पाहिजे आणि शाळा घरात गेली पाहिजे. याचा अर्थ संवादाची प्रक्रिया घरी झाली पाहिजे आणि ती संवादाची प्रक्रिया शाळेत आली पाहिजे. संवाद व्हायला हवा आणि संवाद करायचा असेल तर अभ्यास यायला हवा. समर्थ रामदास म्हणाले अभ्यासुनी प्रगटावे असाध्य ते साध्य गर्दी सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाशिवाय परिणाम नाही. पुढे कौशल्य, अध्यापनाचं कौशल्य. खरोखर मी कौशल्याला युक्त अध्यापन करतो. स्पष्टीकरण, सर्व शिक्षक स्पष्टीकरणाने शिकवतात. हायड्रोजनचे 2 अणू ऑक्सिजनचा 1 अणू एकत्र केला की पाणी तयार होतं, H2O. वर्ग म्हणजे काय होतं, काय नेमकी बाळा ते दोन्ही एकत्र आले की पाणी होतं. त्या पोराचा मेंदू पाण्यात भिजल्यासारखा त्याला होतो. तर परत विचारावा काय भरोसा सरांचा. संकल्पना आम्ही अध्यापनामध्ये आम्ही सांगतोय, इतके वर्षापासून सांगतोय की बाबा रे अध्यापन करताना संकल्पना शिकवायची आहे, कन्सेप्ट बेस्ड लर्निंग करायचं आहे. आम्ही कन्सेप्ट बेस्ड लर्निंग करतो, तेच पुन्हा पुन्हा सांगतो. ते विचार इतके आपण इतके भाग्यशाली आहोत, ते काही विचारत नाही म्हणून आपलं बरं आहे. जर त्यांनी विचारायला सुरुवात केली तर आपल्या अभ्यासाशिवाय पर्याय राहणार आहे. कसल्या संकल्पना आहे. कधीतरी वर्षभरामध्ये आपलं पुस्तक वाचावं आणि या पुस्तकामध्ये या पाठामध्ये कुठल्या कुठल्या संकल्पना आल्या त्या सांगावं. बेरीज संकल्पना, बेरीज येण्यासाठी काय करावं लागतं, आपण तो सराव घ्या. एखाद्या आमच्याकडे अधिकारी येतात ना, ते लिहितात मुलांना बेरीज येत नाही, 20 पैकी 5 मुलांना बेरीज येत नाही. आपण विचारतो काय करा, सराव घ्या. आणि वर्षभर शिकून येत नाहीये, सराव घेऊन कधी येईल त्याला. याचं कारण आहे आमच्या बेरीज येण्यासाठी त्याच्या इतर संकल्पना क्लिअर असायला लागतात, संख्याज्ञान क्लिअर असावं लागतं, स्थानिक किंमत क्लिअर असावी लागतं, लहान मोठेपणा क्लिअर असावा लागतो. एक गोष्ट येण्यासाठी काय काय यावं लागतं याचा विचार करत असेल तर कौशल्य दृष्टीने पहिला अभ्यास करावा लागेल. मराठी वाचता येत नाही, जगात वाचता येत नाही असं एकही माणूस नाही. काहीतरी येतं ना त्याला वाचता, आपण वाचता येत नाही. अलीकडे लोक फार शहाणे झाले. कुलकर्णी सर 5-6 पोरं कच्चे असतील ना तर 4-4 विषय बसवतात वाशिक तपासणीला. सर मग अशी सर सांगत होते आमची वाशिक फार कडक होते. अनेक संस्थांमध्ये लोक प्रयोग करतात. विजय सर इनस्पेशल दिवशी पोरं शिक्षित जागा बदलवतात, 4 पोरं 4 विषय बसवतात कच्चे. परत नको प्रॉब्लेम व्हायला, फार पोरं कच्चे तुमच्या. मग एकदा कच्चा पोरगा सापडला, याला सर चांगला आहे, तो थोडं येत नाही, त्याला बरं आहे सर थोडा अडखळत करतो का, त्याला नाही त्याला काहीच येत नाहीये पण प्रयत्न करू देतो, येईल त्याला हा बरा आहे करतो, काही येतं थोडं. चौघाला काहीच येत नसतं, फक्त भाषा बदलते. यामुळे आपण बेबनाव करतो. जोपर्यंत मला प्रभावी अध्यापनाची प्रक्रिया येत नाही आणि सब गोडे 12% याने जोपर्यंत शिकत राहतो तोपर्यंत पूर्ण शिकणार नाही. त्यासाठी आपल्याला कौशल्यामध्ये वृद्धी करावी लागेल की मला कोणत्या मुलाला कसं शिकवलं पाहिजे, शेतकऱ्याच्या पोराला कसं शिकवलं पाहिजे, कामगारांच्या पोराला कसं शिकवलं पाहिजे आणि त्या पलीकडे असलेल्या एका उच्च वर्गाच्या मुलांना कसं शिकवलं पाहिजे हे कळणं, हे कौशल्य हाती आलं कळतं. मी मुंबई शिकवत असेल तर मुंबई मी वेगळं शिकवलं पाहिजे. आणि 5वी अला शिकवताना वेगळं शिकवलं पाहिजे, 5वी मला शिकवताना वेगळं शिकवलं पाहिजे, मागच्या वर्षी शिकवताना वेगळं शिकवलं पाहिजे, पुढच्या वर्षी शिकवताना वेगळं शिकवलं पाहिजे. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक सर्व बदल सातत्याने होत राहतात, त्याचा परिणाम दिसला पाहिजे म्हणून तुम्ही विचार केला. तंत्रज्ञानाचा प्रभाव वापर त्याबद्दल तुमच्याशी सर्व बोलले की आता तुम्हाला IT आलं पाहिजे. पण IT येणं याचा अर्थ फार हुशार होणं असं नव्हे, ही सुद्धा एक स्किल म्हणून त्याच्याकडे घेतलं पाहिजे. ते सर्वांनाच यायला हवं इतपट आहे. आता आपल्या मोबाईल सर्वांनाच येतोय, आपल्या मोबाईल सर्वांनाच येतोय, मोबाईल येतोय, पण मोबाईल येतोय याचं ज्ञान नाही आहे, आपल्या इन्फॉर्मेशन आहे. आपल्याला घड्याळ कळतं हा पट्टा आहे, ही डायल आहे, ही चावी आहे, सेकंड काटा, मिनिट काटा यातले सर्व कळतं मला. पण मला फक्त माहिती आहे,
मला ज्ञान नाही आहे. बंद पडले मला चालवता येत नाही आहे. घड्याळ बंद पडले मला चालू करता येत नाही आहे, कारण मला फक्त घराबद्दलची माहिती आहे, मला ज्ञान नाही आहे. वर्गामध्ये मुलाला शिकता येत आहे, हे पोरग अडाणी आहे, याची जात अशी, याचा धर्म असा, याची परिस्थिती असती, याची आई इतकी शिकली, याची वडील इतकी शिकले, असं लांबून येतो, सर्व माहिती आहे. पण याची माहिती आहे उपयोग नाही आहे. जसं घड्याळ दुरुस्ती करणाऱ्या माणसाला ज्ञान असं लागतं, मग त्याला बाकीचं माहिती नसेल चालतं. मला फक्त माहिती आहे, मला मूल कसं शिकत नाहीये याचं ज्ञान नाही आहे, म्हणून मुलं शिकत नाही. पुढे शैक्षणिक साधनांचा वापर केला पाहिजे. आपण करतोच. इन्स्पेक्शन दिवशी फळ्याचे 2 भाग पडले की समजतात पोरं आज कोणतं येणार आहे. सुविचार, दिनांक, पट, हजर, गैरहजर आणि एकदा उभी रेषा मारली की पोरं समजतात आज कोणतरी वरचा माणूस येणार आहे. रोजचा येत नाही का, रोज येत असत नाही. रोज आपलं नेहमीच असतं, लिहिलं काय न लिहिलं काय चालतं. शैक्षणिक साधना त्याचा भाग असतो. पृथ्वी घेऊन गेल्यावर कळतं ही पृथ्वी खराब आहे. जगात नकाशा घेऊन गेल्यावर कळतं अरे प्राकृतिक नकाशा पाहिजे होता, हा राजकीय नकाशा आहे. आपल्याला प्राचीन शिकवायचं आहे, हा मध्ययुगीन आहे. आपल्याला नारायण सुरे शिकवायचं आहे, संदर्भाची पुस्तकं दुसरी आली आहे, उस्मानाबादची आली आहे. शैक्षणिक साधनं हा सुद्धा आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे की मला ते साधन कसं वापरता येणार आहे. शैक्षणिक साधनाची विचार प्रक्रिया जी आहे ती खोलवर असली पाहिजे. आणि एक साधन सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये चित्र बदलू शकतं एखाद्या विषयाचं. लोक अलीकडे फार हुशार. पूर्वी एक दमाची कथा आहे, संपवणार वेळेत संपवणार, वेळ वाया घालवणार नाही, जाऊ देणार नाही. जितका वेळ मला दिलाय तितकाच वेळ, 1 मिनिट सुद्धा असं बोलणार नाही, कारण पुढचे पैसे मिळणार नाही. असा विचार मी करणार नाही. आपला स्वविधान पुढं अल्पविधान पुढं पूर्वेवर कळलं हे कळलं यासाठीचा संवाद. पुढे एकदा एक गुरुजी वर्गामध्ये शिकवत होते. दुपारची वेळ होती. दुपारचं सकाळ जेवण चांगलं झालं होतं, त्यांना झोप आली. तिने आता शेड काढून झोपले, टेकड्यावर झोपले. समोरच्या दरवाजातून गुरुजी आले, साहेब आले. साहेबांनी बघितलं की गुरुजी कपडे काढून झोपले आणि मुलं अभ्यास करताय. साहेबाची तळपायात मस्तकाला गेली. गुरुजींनी बघितलं की आता आपला कार्यक्रम होणार आहे, आता आपली सुटका नाही. गुरुजी उठले आणि म्हणाले याला मनका म्हणतात, हे माकड हा आहे. साहेब आत आले. ते म्हणाले गुरुजी काय करताय? प्रत्यक्ष अध्ययनावर. त्या वर्षी साहेबांनी गुरुजीची शिफारस केली, आदर्श शिक्षकाला दुसरा राय म्हणून नाही. शैक्षणिक साधनं हा मुलाचा प्रत्यक्ष अध्ययनात भाग आहे. अर्थात त्याने विरोधात भाग केला तर ते जगण्याच्या प्रक्रियेचा भाग असला पाहिजे. लक्षात घ्यायचं, आपले हात, आपली बोट, आपला देह हा शैक्षणिक साहित्याचा भाग आहे. याच बोटातून आवाज देतो विविध प्रकारचा. कलाकार हेच करतो ना, याच गाण्यातून आवाज येतो विविध प्रकारचा. ही सारी शैक्षणिक साधन आहे, याचा वापर करत नाही आहे आपण. कधीतरी शैक्षणिक वापर करायला शिकले पाहिजे. पुढे कार्यक्रम वाढण्यासाठी पगारवाढ केली पाहिजे. ती होत राहते, न सांगता गव्हर्नमेंट करत राहतं. मला सरकारबद्दलचा फार आदर वाटतो. कुठल्याही प्रकारचे मूल्यमापन न करता 3% अंतिम आहे. एक्स्ट्रा पाहिजे असेल तरच काही काम करावं लागतं. सर्व यंत्रणेमध्ये ठीक आहे, तुमच्या माहिती सर्व यंत्रणा पगार वाढ दिली पाहिजे तर कार्यकर्ते आपला पगार वाढा. एक 4-5 वर्ष वेतोळी वाजून बघा, लोक जास्त काम करतात. हे होत नाही आपल्याला. ह्या प्रॉब्लेम वेतन वाढवणं ते आता हातात नाही आहे. खाजगी संस्थांमध्ये किंवा सरकारी अनुदान जिथे मिळते हा प्रश्न येत नाही आहे. हां, कौतुक करणं हे आपल्या हातात आहे. कौतुक करायला शिकलं ना की माणसं असे काम करतात. फक्त कौतुक करा. आपण गोड बोलता आलं पाहिजे. कौतुक आपल्या दुसरं चांगलं म्हणणं काय अडचण आहे. लोक चांगलं म्हणत आजारी पडेल आपण म्हणणार, लोक चांगलंच म्हणत नाही. तुम्हाला मुलांनी काम केलं ना त्याचं कौतुक करा. बाळा येतंय तुला, येतंय तुला, जमेल तुला, जमेल तुला, फक्त म्हणत राहा आणि येईल तुला, येईल तुला. ते पोरग म्हणतंय माझं सर म्हटलं येईल. आपल्या ते कौतुकाचे शब्दच नाही. अहो फक्त आपली बाई एका दिवशी गोड बोलते आपल्याशी कौतुकानं तर काय काय करतो आपण. माझ्या शेजारी एक कुटुंब राहतं. आपलं लक्ष आपल्या घरात नसतं, शरीर जास्त असतं. दिवाळीचे दिवस होते, साफसफाई चालू होती. ती बाई ती गोड बोलली तशी, एक काम करायला म्हणून तुम्ही. त्याचा चेहराच बदलला. सांगे म्हणाले काय करायला. आज मला घरात जरा साफसफाई करायची. हे पोतं जरा हलवायचं. 100 किलोचं पोत होतं, त्याचं वजन 50 किलो होतं. ती बाई इतकी गोड बोलली, इतकी गोड बोलली
की 50 किलोच्या पैलवानानं 100 किलोचं पोतं हलवलं. पलीकडच्या कुटुंबात एक गुरुजी राहतो त्या दिवशी ती अशी बोलली, कळत नाही म्हणाले, मला साफसफाई करायची लाज वाटत म्हणाले, कुठे पदरात पडले म्हणाले. भांडण झालेले बोलते नाही तेच खरं असतं, बाकी काही खरं नसतं. कुणीकडून पदरात पडलंय हे खरं असतं, भांडण म्हणून कधीतरी भांडण करत होता. तेव्हा तिचे बोलली ना, ती म्हणायचं पोता हवा म्हणाले. त्यांनी फोन घेतला, एक 5 मिनिट आलो म्हणाले, साहेबांनी बोलून जाऊन येतो म्हणाले. परत दिवसभर घरी आला. कौतुक केलं की मुलं करत राहतात. आणि शिक्षकाचं पण कौतुक केलं पाहिजे. एकदम खूप छान काम करायचं, प्रयत्न करत होऊया, बदलायचे आज नाही उद्या बदलेल. उद्याचे असे होतो ना आपण, उद्याचा दिवस चांगला होईल असं म्हणत होतो आपण ना. कौतुक करत होऊया, सोयीची बदली होत राहते. कारण केली पाहिजे. माझं मी पण आहे की शिक्षकाला जितकं सोयीचं मिळेल तितकं तरी चांगलं काम केलं पाहिजे. पण सोयीची मिळालं म्हणून कामच करायचं नाही, असं असेल तरी गैरसोयी केली चांगली. सामाजिक सुरक्षितता हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. समाजाने आपला आदर केला पाहिजे, सन्मान केला. अलीकडे असं किती जण वाटतं की आपला सन्मान केला तो समाजामध्ये, लोक भेटले ना काय घेऊन असं समाजाचं, लोक आदर करत नाही, सन्मान करत नाही. पूर्वी कसं होतं म्हणाले, आमचा बाप गुरुजी होता, गुरुजी बाजारा दिवशी पिशवी घेऊन यायचा भरून, सर्व त्या पिशवीत असायचं आणि 1 रुपया सुद्धा खर्च नसायचा. सारा भाजीपाला गुरुजीच्या घरी यायचा. आता गुरुजीत गेला आणि 5 रुपये जोडी विचारली असेल, गुरुजी विचारतो ती 10 रुपये आहे. गुरुजी पाहिल्या का जोडीची किंमत वाढते. समाजाच्या मनामध्ये आमचा आदर संपला आहे, आमची सामाजिक सुरक्षितता संपली आहे, सद्भावनाची वृत्ती संपली आहे. आणि म्हणून आपल्याला जर खरोखर सामाजिक सुरक्षितता दिली समाजानं, राज्यकर्त्यांनी, तर चित्र बदलू शकतं. पण याबद्दल मी असं म्हणाले, तुम्हाला सामाजिक सुरक्षितता जर खरोखर हवी असेल तर तुम्हाला ज्ञानाची वृद्धी करावी लागेल. विद्यार्थी तुमचा माझा आदर ठेवत नाही याचं कारण शिक्षकाचं ज्ञान आणि विद्यार्थ्याचं ज्ञान यांच्यामध्ये फक्त 35 मिनिटाचं अंतर असतं. मी आता मुलगा जे शिकवणार आहे त्याच पाठी विद्यार्थी 35 मिनिटांनी येणार आहे. मुलगा तुमचा आदर फक्त 35 मिनिटं ठेवेल. तुमच्या ज्ञानाचं अंतर आणि विद्यार्थी ज्ञानाचं अंतर 35 वर्ष असेल तर तुमचा आदर 35 वर्ष सुद्धा. ही माणसं का विषय आदर राहिली, यांनी जगाचा विचार केला. 1934 साली ना तुमची संस्था, 34 साली या माणसाने विचार केला की शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आज यांच्या चरणावर नतमस्तक व्हावं लागतं. यांना पुढचं दिसत असते, दृष्टी असतात. ही माणसं द्रष्टा, आपल्याला ते द्रष्टे पण दिसलं पाहिजे. आपल्याला कळत नाही घरात गेल्यावर आज खायला काय, घराचा सुद्धा दृष्टिकोन नाही आपल्याला. ही माणसं समाजाच्या दृष्टिकोनामध्ये विचार करायची. आणि म्हणून आपल्याला एकूण दृष्टिकोन जर आलं तर आपल्याला सामाजिक सुरक्षितता जी आहे ती आपोआप मिळेल. आणि शेवटी आहे आर्थिक सोय, त्याबद्दल वरतीच आहे. शेवटचा एक महत्वाचा मुद्दा आहे, आपण स्वतःवर प्रेम करायला शिकायचं. पहिली गोष्ट आहे, तुमच्यापैकी किती जणांना आपण स्वतःच आवडतो. आपण कोणाला आवडतो हे महत्वाचं नाही, आपण स्वतःला आवडतो हे महत्वाचं. नाही तर आपल्याला आवडतोच की, आपण एकमेकांना आवडत होतोच की कॉलेज जीवनात असताना. त्यातलं काही पदार्थ पडलं नाही आणि जे पडलं ते दुःख देऊन गेलं. म्हणून पहिली गोष्ट आहे, आयुष्य तडजोडीचा भाग आहे. आपल्या कामावर आपण नितांत प्रेम केलं पाहिजे. जिथं प्रेम आहे तिथे कष्ट सोसण्याची हिंमत आहे. जिथं प्रेम आहे तिथं, ज्या बाईचं आपल्या कुटुंबावर प्रेम असतं ना, ती रात्री 12 वाजू दे, 3 वाजू दे, 4 वाजू दे, किती कष्ट करू दे, ती म्हणती माझ्या कुटुंबासाठी मी करते, माझ्या मुलासाठी मी करते, माझ्या पतीसाठी मी करते. कारण नितांत प्रेम असतं. प्रेम असेल तर कष्ट करण्याची ताकद मिळते. माझं मुलांना प्रेम आहे. मुख्याध्यापक म्हणले 1 तास जाता घेता कसं नाही सर, मीच काय करायचे, झाले की माझा 38 तासाचा संपला की माझा वर्कलोड आता ते रजेवर आहे. ते सतत रजे जातात. त्याला पण सांगितलं आजारी पडायला, आजारी पडणं काय त्याच्या हातात आहे का. पण आमचा संताप, आमचा राग असं जेव्हा व्यक्त होतो याचा अर्थ असतो आम्ही कामावर मनापासून प्रेम करत नाही. ज्याचा उल्लेख मगाशी बंक सरांनी केला योगी अरविंदांचा, हे योगी अरविंद वर्षानुवर्ष शिकवत होते. ते वर्गात एकदा गेले आणि उभे राहिले का इतक्या वेळ शिकवायचंय की मुलं गुंगून जायचं. शेवटी एकदा असं घडलं की त्यांच्या पहिल्या तासाची मुलं बसली विषयाची, ते बाहेर चर्चा केली, सर फार अप्रतिम शिकवतात. दुसऱ्या दिवशी इतर तास विषयाची मुलं यायला बसली, सभागृह फुल झालं. चौथ्या दिवशी इतर मुलं खिडकीत दरवाजी उभी राहिली. सर्व महाविद्यालय ओस पडलं आणि तक्रार केली इतरांनी की आमच्या तासात मुलं बसत नाहीत, यांचा तास सर्वात शेवटी ठेवा म्हणाले. कारण आमचे तास होते, यांचा शेवटी ठेवा, यांचं असं सर्व मुलं असतं. योगी अरविंद असं मुलं का बसत होती,
ती मनापासून अध्यापनावर प्रेम करते, कामावर प्रेम करेल. मला उद्या जे शिकवायचं आहे ते वाचलं पाहिजे. वाचणं म्हणजे पाठ वाचणं नव्हे, त्याचे संदर्भ शोधले पाहिजे. विश्वकोश बघितला पाहिजे, संस्कृत कोश बघितला पाहिजे, उत्पत्ती कोश बघितला पाहिजे. भाषा शिक्षकानं मी पायथागोरस शिकवणार आहे, तर पायथागोरस सिद्धांत आला कसा? कर्ण वर्ग, बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग आला कुठून? हा स्वप्न पडलं युरिका करून ओरडलं नाही तिला असतो. त्याची हिस्ट्री आहे, त्याची कथा आहे. ती कथा मला माहीत असली पाहिजे, मला ती सांगता आली पाहिजे. ते सांगता येणं ही अधिकारांची गोष्ट आहे. हे कधी सांगता येतं? कामावरती प्रेम असेल तर सांगता येतं. मी शिक्षक आहे, माझ्या कामावर माझं प्रेम आहे. शिक्षक म्हणून चालताना आपला कॉलर काही असली पाहिजे, वाटलं पाहिजे शिक्षक आहे. आपल्याला आपलाच अभिमान वाटला पाहिजे शिक्षक आहे, तलाठी नाही. आपल्याच वस्तू तलाठी पाहिजे आपण शिक्षक झालो का? किती मिळतं ते मिळत असेल, पण तुम्ही नाही लक्षात ठेवा. पैशाने श्रीमंत होता येतं, पण मुलांच्या हृदय अधिराज्य करत असेल तर ज्ञानाची श्रीमंती असायला लागते. तेव्हा होतं. एक गोष्ट सांगतो थांबणार आहे. एकदा एका शिक्षकाला, खूप प्रामाणिक शिक्षक होता विचार, खूप प्रामाणिक. त्याची कधी पेपरला बातमी आली नाही, त्याचा कधी सत्कार झाला नाही, त्याला कधी पुरस्कार मिळाला नाही. बिचारा फक्त काम आणि काम करत राहिला. एक दिवशी निराशा आली आणि तो बायकोला म्हणाला, मी उद्या इतकं वाईट काम करणार आहे, इतकं वाईट काम करणार आहे, उद्या माझा पेपरला फोटो आला पाहिजे. बायका इतकं जगामध्ये नवरीला कोणीच ओळखत नाही, मुख्यदार सुद्धा नाही ओळखतात ते फक्त बायका. बायकोला असं म्हटलं की म्हणाली, कधी जाणार आहात तुम्ही? आणि उद्या जाणार आहे. जाणार, माझी काही हरकत नाही. वाईट काम करायला बायको प्रोत्साहन देते आहे. हा दुसऱ्या दिवशी गेला, जिल्ह्याच्या ठिकाणी गेला, विचार केला. संपूर्ण व्यवस्था ज्याच्यावर अवलंबून आहे ते गृहविभाग पोलीस स्टेशनला गेला. पोलीस स्टेशन गेल्यानंतर ते पीआय बसलेले होते. गेल्या त्या पीआयची तोंडात बाजूली पोहोचली. आता त्याला वाटलं की आपल्याला अटक होणार, तुरुंगात टाकणार, उद्या पेपरला बातमी येणार. गेल्या तोंडात वाजल्यावर त्या पीआयनं बेल वाजवली. हवालदार सांगितलं 2 खुर्च्या आत पाठवून, 2 कॉफी सांगू नये. गुरुजीला प्रश्न पडला, होतंय काय नेमकी? गुरुजीला वाटलं नंतर करतील अटक आपल्याला, म्हणून बिचारे बसून राहिले. कॉफी आहे आणि तो साहेब इतकंच म्हणाला, गुरुजी मी तुमचा विद्यार्थी आहे. तुम्ही वर्गात शिकवल्यानंतर आपल्या मुलाला येतं की नाही हे बघण्यासाठी प्रत्येक वेळेस तुम्ही तपासून बघायचे, पडताळणी करून बघायचंय. तुम्ही केलेली पेरणी अजून जिवंत आहे, तुम्ही शिकवली विनम्रता अजून गुरुजी सोडली नाही, तुम्ही तपासून पाहण्यास मात्र अजून बंद केलं नाही. असे शिक्षक होते की माझ्या मुलाला शिकवलेलं कळालं की नाही हे पडतून पाहिलं जात होतं. कामावर निष्ठा असेल तरी घडतं, कामावर प्रेम असेल तरी घडतं. वेगळे तास घ्यावे लागत नाही, मूल्य आपल्यासाठी सुद्धा, मूल्यासाठी सुद्धा. मग गुरुजीचे लक्षात आलं की आता काही खरं नाही. गुरुजीला निरोप देण्यात आला. विचार जायचं कुठे? नाही माझ्या आता कुठे जायचं नाही, मी बघतो मला काय. मग त्याच्या मनात विचार आला की आता वाईट काम काय आहे? एखाद्या स्त्रीचा विनयभंग, सर्वात वाईट काम. मग ही गुरुजी रस्त्याने निघाले. जिल्ह्याचं ठिकाण होतं. रस्त्याने जाताना एक सुंदर मुलगी रस्त्याने चालली होती. गुरुजी मागून गेले आणि हात पकडला. आता त्याला वाटलं हिच्या पायाची बाटा आपल्या टाटा करेल आणि उद्या आपली बातमी येईल. तिनं वाकून भरस्त नमस्कार केला. माझं बघितलं. ती म्हणाली, गुरुजी मी या जिल्ह्याची जिल्हाधिकारी म्हणून होण्यासाठी आज आले आहे. शहर फिरून पाहावं आणि मग आपण चार्ज घ्यावा अशी माझी मनस्थिती होती. पण विचार करतोय या जिल्ह्यामध्ये माझा बाप पोस्ट मास्तर होता, इथे मी शिकले, माझी गुरुजी मला भेटतील का? ज्यांनी माझ्या आयुष्यामध्ये प्रेरणा दिली, ज्यांनी माझ्या आयुष्यावर प्रेम केलं आणि ज्यांनी मला स्वतः प्रेम करायला सांगितलं, असे गुरुजी मला भेटतील का असा विचार करत होते. परमेश्वर इतका मोठा आहे, त्यांनी माझी हात ऐकली आणि गुरुजी तुम्हाला इथपर्यंत पाठवलं आणि तुम्ही शोधत इथपर्यंत आला. आता तुम्हाला जाता येणार नाही. तुमच्याच शुभ हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या खुर्चीवर मी बसेल, तुमचा सत्कार करेल, माझ्या हाताने स्वयंपाक करेल, तुम्हाला खाऊ घालेल आणि पोच करण्यासाठी मी येईल. लालदेवीच्या गाडीला फोन केला, ड्रायव्हर आला, गुरुजीला लालदेवीच्या गाडी बसवलं, कार्यालयात गेले. बाईंनी 4 घेतला गुरुच्या शुभ हस्ते, रात्री स्वयंपाक केला आणि रात्री चालवत जिल्हाधिकारी गाडीत चालवत गुरुजीला गाडीत बसून घरी सोडवलं. तेव्हा बाईंनी स्वागत केलं. या म्हणाले, बातमी येण्याची शक्यता म्हणाले, नाही मावळी म्हणाले. गुरुजीनं शिक्षकानं वृत्तपत्राच्या पानावरच्या बातम्या तपासू नयेत. गुरुजीनं तपासायचं असेल स्वतःला तर मुलांची हृदय तपासावी. प्रत्येक शिक्षक हा मुलांच्या हृदयामध्ये असतो, पेपरच्या बातम्यांमध्ये नाही. हे कधी करतं? कामावर प्रेम केलं तर, निष्ठा ठेवली तर. शिक्षक आहे याचा अभिमान वाटला पाहिजे. मी कलेक्टर घडवतो, मी मंत्री घडवतो, मी माणूस घडवतो,
याचा अभिमान वाटलाय. मी कलेक्टर नाही पण कलेक्टर निर्माण करणारा शिक्षक आहे याचा अभिमान वाटला. मला माहीत असेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दुसरी होते 96 साली आणि तेव्हा दुर्गाताई भागवत त्यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या विदाऊट अपॉइंटमेंट नाही, काही नाही, काही नाही, कुठलीच अपॉइंटमेंट नाही. सीएमला भेटायचं. त्यांनी बाहेर चिठ्ठी दिली दुर्गा भागवत. बाकीचे लोक म्हणे अपॉइंटमेंट नाही आहे, भेटता येणार नाही म्हणे, फक्त नेऊन द्या, बाकी मी बघते काय करायचं. तर ते इतक्या साध्या राहणाऱ्या होत्या. ज्याच्याकडे काहीच नसतं ना ते भारी राहतात, ज्याच्याकडे सर्व असतं ना ते साधे राहतात. कारण वरचं सोम उपयोगाचं नसतं, आतलं जास्त महत्वाचं असतं. कामं प्रेम केलं की आतलं येतं आणि कामं प्रेम नाही केलं की बाहेरचं लागतं. असे कपडे पाहिजे, असा टाय पाहिजे, असं हे सारं बाहेर सोंग आहे. दोघं भागवत चिठ्ठी गेली. सीएम उठले, मिटिंग चालू होती, सचिव बसले होते, सर्व मिटिंग चालू होती. सीएम बाहेर आले, दरवाजा उघडला. तुम्ही कशासाठी आला म्हणाले? आज चला म्हणाले. मिटिंग पोस्टपोन झाली. सीएम साहेबांनी चहा सर्व ऑर्डर दिली, चहा वगैरे सर्व आलं. तुम्ही आला कशाला? काहीच काम नाही म्हणाले. ग्रंथालयाचं आंदोलन थांबलेलं आहे, ते सुरू करावं हे सांगण्यासाठी फक्त आले आहे. सीएमनी बेल वाजवली. सांस्कृतिक विभागाच्या सचिवांना बोलवलं आणि सांगितलं. ते विचार लगेच आलं. मुख्यमंत्री आदेश लगेच आले. त्यांनी आले तर बघितलं बाई बसले होत्या. मॅडमचं काम आहे ते काम आजच्या मार्ग लावायचं आणि काय काम केलं त्याचा अहवाल त्यांना संध्याकाळी पोच करायचा. बाईंनी ज्याकडे बघितलं, अरे तू हे वेळ नापास झाला म्हणे. हा माझ्याकडे होतं ना, म्हणे माझ्याकडे होतं. नापास तू इथे काय करू म्हणे? मी विभागाचा सचिव आहे. मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेणं, सचिवांनी दर्शन घेणं हा सन्मान फक्त शिक्षकाच्या आयुष्यात येतो जेव्हा शिक्षक कामावर येतो. शिक्षकाच्या द्वारे जायचं आहे ना, केवळ वेशभूषा घेऊन जाता येणार नाही, ज्ञानाची प्रक्रिया घेऊन जावे. म्हणून कामात आनंद माना. 4 तास पडला घेऊन टाकणार, काय फरक पडतो? वर्गातून मुलाशीच बोलायचं ना, जिवंत आहोत आपण ना, बोलत राहिलं पाहिजे. कामावर नेताना प्रयत्न केलं. काम केलं काय फायदा होतो? कंटाळा जातो, शरीर उत्तम राहतं, तब्येत चांगली राहते. जी लोक जास्त काम करतात ती लोक मरत नाही. हो, जगाचा इतिहास आहे. तुम्ही बघा ना, एक कष्टकरी लोक जे काम करतात, कधी 78, 88, 89, 45, 42, 35 अटॅक जागेवर. काय कामच करत नव्हता, बसून खात होता. नितांत कंटाळा जातो. काम केले कंटाळा जातो. अजिबात सतत वाचत राहिलं, सतत अभ्यास करायला कंटाळा जातो आणि ज्ञान मिळतं. पुढे दुर्गुण जातात. विचार करतो खरं माझ्या मी चांगला शिक्षक नाही. दुर्गा भागवतांच्या शिक्षिकेच्या पायापडा सीएम खाली येत असतील तर आपण विचार केला पाहिजे, केव्हा तरी माझा आमदार माझ्या पाया पडेल असं मी माणूस घडेल, असा विचार केला पाहिजे. आपल्या माहिती याचा काही उपयोग नाही. आपण इतक्या निराशेत छायत असतो, सतत दुर्गुण असतात. नकारात्मक हा दुर्गुण आहे. आपण सतत सकारात्मक पूर्तीनं काम केलं पाहिजे, सतत पॉझिटिव्ह राहिले पाहिजे. आज नाही उद्या बदलेल, आज नाही उद्या बदलेल. 50% इतका लागताय ना, लागेल पुढच्या वर्षी 75, पुढच्या 100 लागेल, त्याच्या पुढच्या वर्षी 100% लागेल. असं नाही, 100 लागेल. कामाचा आपले दुर्गुण जातात. चांगला विचार करायला शिकतो. आपला बाप, आम्ही त्या DSMचा संबंध होतो, ते आपल्याकडे येतं ना, वरती नाव तुमचं नाव पुढे काय असतं? संशोधक श्री अमके अमके. माझ्याकडे 30ला पोरगी होती, तिचा बाप गुरुजी होता आणि तो पाठ होता आईन्स्टाईनचा, शिकवत होतो संशोधक म्हणजे काय वगैरे सांगत होतो तेव्हा. मग ती उठली आणि माझा बाप पण संशोधक आहे. गुरुजी होता बिचारा, त्याची पोरगी म्हणजे तुझा बाप कसं काय संशोधक? काय नाव शोध म्हणे, तरी काहीतरी पुस्तक लिहिलंय त्याच्यावर संशोधक आणि बापाचं नाव होतं. मी त्याला फोन केला, काय काय केलं? काय नाही, ते DSMचा पूजन होता बरोबर, दुसऱ्याचं होतं, तो वरती नाव बदललं म्हणे, बाकी आपण तेच दिलं असं. त्या पुरीला वाटत होता आईन्स्टाईन सोबत माझा बाप आहे, जितकी आईन्स्टाईनची उंची तितकी माझ्या बापाची उंची. आतलं पुढं माहिती होतं तिला काही. अरे त्याला बघ, तुझी पोरगी म्हणली आईन्स्टाईनसारखं काम माझ्या बापाने केलं, किमान वरचं नाव बदललं, असं तरी बदलो. आपली मुलं आपल्याला त्या नजरेने बघत असतात. दारिद्र्य जातं, आर्थिक जातं नाही मला माहीत नाही, पण वैचारिक दारिद्र्य जातं. आपलं दारिद्र्य आर्थिक असलं तरी चालेल, पण वैचारिक दारिद्र्य संपलं पाहिजे. आज देशाला जास्त गरज आहे वैचारिक दारिद्र्य संपुष्टात आणण्याची. लोक स्वप्न सुद्धा बघत नाही, वास्तव लोक स्वप्न सुद्धा बघत. आमचा एक मित्र होता, तो मी रात्री स्वप्नामध्ये शेंगदाणे खातो. अरे मग बदाम तर खायचे नाही, महाग झाले. स्वप्न सुद्धा लोकांना नको वाटतं, महाग झाले इतके ते लोक. आपलं दारिद्र्य वैचारिक जे आहे. माझ्या मुलाला मी जेव्हा कविता शिकवेन, कुसुमाग्रज जेव्हा मी शिकवेन तेव्हा कुसुमाग्रजांचा परिचय करून दिला मला 1 तास सुद्धा पुरता कामा नाही, इतका समृद्धपणाचा अनुभव विद्यार्थ्यांना दिला पाहिजे. कुसुमाग्रज कोण होते? त्यांनी विचारलं, हे 2 नाव कशा पडले कुसुमाग्रजांना?
ही कुसुमाग्रज लिहित आहे, विष्णू वामन शिवाळकर लिहित आहे, युवा शिवाळकर लिहित आहे, तुला पहिल्यापासून त्याचं टोपण नाव आहे. सर टोपण नाव कसं पडलं? त्याला पहिल्यापासून तुला बाय म्हणतात, तसं त्यांना कुसुमाग्रज म्हणायचं. असला जर शिकवणारा गुरुजी मिळाला तर समजायचं पोरानं आपल्या आयुष्याची बरबादी ठरलेली आहे. बहिणीवर किती प्रेम असावं. बहिणीवरच्या प्रेमापोटी कुसुम नावाची बहीण नशिबामध्ये आली आणि तिच्या प्रेमापोटी कुसुमचा भाऊ म्हणून कुसुमाग्रज नाव धारण केलं. बहिणीवर नितांत प्रेम सिद्ध केलं. अलीकडे भावाचंही राहिलं. गोविंद नावाच्या भावावरती प्रेम होतं नितांत म्हणून गोविंदाकडे जन्माला आले. अलीकडे बहिणीवर प्रेम नाही, तिच्यावर प्रेम नाही, घरात तिच्यावर प्रेम आहे. भावाचं अजिबात शक्यता नाही. बांधाबांधीच प्रश्न आपले आहे. त्यामुळे आपलं वैचारिक दारिद्र्य असल्यामुळे आपलं आयुष्य दुःखमय आहे. आपलं दारिद्र्य संपावं म्हणून विचार आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे, जीवनात आनंद निर्माण होतो. लेप लावायची गरज नाही. 7 दिन के बाद कोई इफेक्ट नाही. जाहिरात करतात लोक 7 दिन के बाद ब्लॅक से व्हाईट तक. असले लेप लावून चेहरा झाकता येतो, मुखडा धारण करता येतो, पण खरा चेहरा लपत नाही. नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. कष्ट करणाऱ्या बाईच्या चेहऱ्यावर येणारा घाम जो आहे ना, तो आयुष्याचा खरा लेप असतो. मग आनंदाचा जीवाचा घाम येणं हे आनंदाचं लक्षण आहे. अजिबात घाम नाही, विसरीत असतो, फॅन लावून बसतो. कधीतरी घाम यायला शिकू दे अंगात शरीराला. त्या घामाचा जो गंध असतो ना, तो सुगंध असतो. आणि अत्तराचा जो गंध असतो ना, तो दुर्गंध असतो. फक्त वरच्या मनाला असतं समाधान, हा सुगंध आहे. आपल्या मनात असतं दुःख, कारण आयुष्याचा कधीतरी कष्टाचा घाम घ्यायला शिकणं. शिक्षक असताना कष्टाचा घाम असतो बघा. शिक्षक असताना शिक्षकाच्या आयुष्यात कष्टाचा घाम आहे. तो कदाचित शारीरिक श्रमाचा असेल, तर बौद्धिक श्रमाचा असेल. लक्षात ठेवलं पाहिजे. सतत वाचत राहिलं पाहिजे. हा दृष्टीनं आनंद निर्माण होतो. आपलं जीवन आनंदी आहे. आनंद हा एकमेव शब्द मराठीमध्ये असा आहे ज्याला विरोधी शब्द नाही आहेत मराठीमध्ये सुद्धा. आनंद म्हणजे समाधान नाही, आनंद म्हणजे सुख नाही. आनंद या शब्दाला मराठीमध्ये विरोधी अर्थ शब्द नाही. आनंद असणं याचा अर्थ ईश्वरापर्यंत पोहोचणं. उपनिषदाचा एक सूक्त आहे. उपनिषदामध्ये एक सूक्त आहे. आणि विचार ईश्वराचं रूप कसं आहे ते उपनिषद करत असं म्हणाले. ईश्वराचं रूप सांगितलं त्यांनी, परमानंद रूपम हरिओम हरिओम. ईश्वराचं स्वरूप आहे परम आनंद स्वरूपाचं. परमानंद कधी होतो? कामावर प्रेम केलं. परमानंद कधी होतो? निष्ठेनं काम केलं. परमानंद कधी होतो? आपल्या स्वतःवर प्रेम केलं तर. माणसं आज स्वतःवर प्रेम करत नाही. हे आपल्या देशाचं दारिद्र्य आहे. आणि म्हणून हा सारे प्रश्न आहे. शेवटची पिढी पुढे ठीक आहे पुढे शेवटचे 5 मिनिटं घेणार थांबा. शेवटची 5 मिनिटं घेऊन थांबणार आहे. तुम्हाला जेवणासाठी भूक लागली असेल ही मला खात्री आहे. पोट रिकाम असताना कुठेही तत्त्वाने चालत नाही. शाळेचा निकाल कोणामुळे लागतो? सर 100% निकाल लागला, संस्थाचालक सत्कार करणार. तुम्ही फार प्रामाणिक काम केलं. ते 2 नापास झाले असते तर ते नवीन बसू दिले नाही. फॉर्म भरला त्यांचा. मग निकाल खाली आला असता. निकाल कोणामुळे लागतो? आपले पण बघा ना. जर बोर्डात पहिला आला तर लोक काय विचारतात? कोणाचा पोरगा आहे? ओके, कुलकर्णी सरांचा पोरगा आहे, 21व्या शतकावाले, त्याचा पोरगा आहे, बोर्डात आला. नाव कोणाचं घेतात? आई बापांचं नाव घेतात. नापास झालं तर कोण शिकवायला? वाकसवरी होते शिकवायला. मग ठीक आहे, तेच होणार. वर्गात शाळेची मुलं येतात, ते मूर्त काही शहाणपण घेऊन येतात. त्यांच्या शहाणपणासोबतची गुणवत्ता येते, ती अनुवंशिकतेला येते, ती कुटुंबातून येते, तिथून येते. पण जी मुलं कुठली आयुष्यात घेऊन येत नाही त्यांना शहाणपण देण्यासाठी शिक्षक आहे हा विचार त्यामध्ये आहे. ते पुढे 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 आणि ओके मागे. आपण सहलीला गेलो. 52 सीट का 56 सीट? परवानगी कितीची? 18 सीट बसनुसार. 18 पोरं घेऊन गेलो आपण. परत येताना किती आणतो? किती आणतो परत? काहींना संशय असेल, खरं गेलं का 18 पोरं. आपण 18 पोरं येण्यात परत किती येतात? 18. का बरं येतात बरोबर परत? 18 कसे परत येतात? हा बरोबर सांगा. जबाबदारी. 18 नेले, 18 परत आले पाहिजे. 18 परीक्षेला बसवले, 5-55 झाले. तीनची जबाबदारी आपली,
58 गेल्यावर 58 आले पुढे. सगळ्या महिषीचं बोलले त्याबद्दल बोलते पुढे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आपण वर्गामध्ये जे शिकवतो ते आता बदलायला हवं. शेवटी बदलायचं असेल तर अभ्यास करावा लागेल, बदलायचं असेल तर कौशल्य विचार करावा लागेल. शेवटचं उदाहरण देतो आणि थांबतो. अजून एक असं म्हणणार थांबवणार. पुढे आपण शेतकरी बदललाय. माझ्या आयुष्यामध्ये शिक्षकाची थिरी, मी किती सायंटिस्ट वाचले, मी किती इकॉनॉमिक्स वाचले त्याला मी महत्व देत नाही. माझ्या आयुष्यामध्ये बीएड केलं, एमएड केलं, काही शिकलो नाही मी आयुष्यामध्ये. पण माझा शेतकरी जो आहे तो शेतकरी माझ्या शिक्षकासाठीचा आदर्श मी मानतो. माझा शिक्षक म्हणून मी जेव्हा उभं राहतो ते मी शेतकऱ्याचा विचार करतो. शेतकरी काय करतो, शेतकऱ्याला चांगलं पीक यावं असं वाटत असेल तर तो शेतकरी मशागत करतो, सातत्यानं नांगरणी करतो, पेरणी करतो, बियाणं चांगले वापरतो, खत चांगलं वापरतो, कीटकनाशक चांगले वापरतो आणि उत्तम रीतीने जमिनीत आणि सतत विचार करतो ही जमीन कोणत्या पिकासाठी चांगल्याचा विचार करतो. पांढऱ्या असलेल्या जमिनीवरती खरंच आपण द्राक्षावरती येणार आहेत का, ऊस लावता येणार आहेत का, काळ्या मातीमध्ये ऊस लावता चांगला येईल. तो जमिनीचा पोत बघतो, जमिनीची जात बघतो की कुठली काळी, कुठली पांढरी, कुठली लाल, कोणतं पीक येईल याचा विचार करतो आणि चांगलं पीक येण्यासाठी चांगलं बियाणं निवडतो, चांगले खत निवडतो, चांगलं प्रधान्य निवडतो, चांगलं कीटकनाशक निवडतो. शेतकरी हे सर्व करतो. पेरणी करण्यापूर्वी तो मशागत करतो. शिक्षक म्हणून मला वर्गात पेरणी करायची आहे, मशागत किती करतो त्याला विचारतो. पोरला कालकुट करतात आपण, पोरग 36 पारव, पोरग 36 पारव, हे मध्ये 38 पारव आपण. आता तुमची काही टाळायला लागत नाही. वर्गात शिकवण्यापूर्वी मी मुलांची मशागत करतो का, मुलांची मानसिक तयारी करतो का, मला जी कविता शिकवायची, मला जो पाठ शिकवायचा, मला जे एखादं प्रकरण शिकवायचं आहे त्याची मी तयारी करतो का. आमचे सर होते, मला ते न्यूटनची लॉ शिकवायचं. अचल वस्तूने बल दिले असता अचल वस्तू गतिमान होते. आम्हाला काही कळत नसायचं, ते माझी पाठ करायचं नाही का तरी चालेल. कळणारच नाही तुम्हाला, तो फार मोठा माणूस होता त्याने हा शोध लावला होतो. ते तुम्हाला कळणार नाही या वयामध्ये, म्हणून पुस्तक आले कशाला, ते पुस्तक करणारे बावळले म्हणून ठीक आहे असती बावळ पाठ करावं लागेल. ते म्हणजे तिन्ही नियम परीक्षेला येणार आणि पाठ करत राहिलो. अचल वस्तूला अचल वस्तूने बल दिले असता अचल वस्तू गतिमान होते. म्हणजे काय घडतं शेवटपर्यंत काय नाही. गुरुजीने मशागत केली नाही, फक्त पुस्तकाचं सांगितलं. आम्ही मशागत करणं हा जसा शेतकऱ्याचा पहिला भाग आहे. उत्तम पीक येण्यासाठी, उत्तम निकाल लागण्यासाठी वर्गाची मशागत केली पाहिजे. तो बियाणं निवडतो उत्तम स्वरूपाचं पोत पाहून, त्याप्रमाणे मला मुलं पाहून शिकवण्याची अद्यावत पद्धत निवडता आली पाहिजे. तो उत्तम बियाणं निवडतो तसं मला पाठातील मुख्य अंश, महत्वाचे अंश मला काढता आले पाहिजे. आधी मध्ये शिकवल्यानंतर मुलं वाया जात असतील आणि दुर्दैवानं दुर्गुणाचे काही तर उगवले असेल तर शेतकरी जशी कीटकनाशकाची फवारणी करतो तशी मला मूल्य शिक्षणाची फवारणी करता आली पाहिजे. शेवटच मुद्दा आहे, उत्तम पीक आल्यावर तो जो आनंदी असतो, उत्तम निकाल लागल्यावर तितका आनंदी मी असलो पाहिजे. उत्तम पिकासाठी शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतो, तो रात्रंदिवस कष्ट करतो म्हणून पीक आल्यावर आनंदी असतो. वर्गामध्ये गेल्यावर मी उत्तम रीतीने शिकवलं, उत्तम कष्ट केले तर निकाल लागल्यावर मी आनंदी असेल. आता 10वीचा निकाल लागल्यावर खरंच आनंद वाटतो आपल्याला. नापास व्हायला लोक पत्र द्यावं लागेल बोर्डाला, याला नापास करा, उपयोगाचं. ही आपण समाजाची हानी करतो, समाजाचे नुकसान करतो. हा समाज एक दिवस असं करेल, बंड करून ठेवली पोरं, तेव्हा तुम्ही आणि मी जिवंत राहील ही शंका आहे. बंड करून तुम्ही असं करत असेल तर आपल्याला विचार करावा लागेल. शेवटी शेतकरी जो विचार करतो ना, शेवटी काय केलं शेतकऱ्यानं, शेतकरी पूर्वी वाफ्याला पाणी द्यायचा, वाफ्याला पाणी द्यायचा. आमचे शेतकरी कसे, पाणी भरलं की नाही हे उसाला पाणी लावून द्यायचं, खडा टाकायचा आणि दूध आवाज आला समजायचं उसाला पाणी भरलं आहे. आम्ही असे शेतकरी आहोत. शेतकरी आता बदलला, तो वाफ्याला पाणी देत नाही, त्याने आता ठिबक करायला सुरुवात केली. तो वाफ्याला पाणी देत नाही, तो ठिबक करतो आणि झाडाच्या मुळाशी पाणी जाईल याची तो काळजी घेतो. कालपर्यंतचा शेतकरी वाफ्याला द्यायचा, कालचा शिक्षक वर्गाला शिकवायचा. आता मी वर्गाला शिकवणार नाही, आता मी ज्ञानाचं ठिबक करेल. ज्या मुलांना जे जे हवं तितकंच पाणी देण्याचा प्रयत्न करेल. कमीत कमी अध्यापनामध्ये जास्तीत जास्त उत्तम यश म्हणजे ज्ञानाचं ठिबकीकरण करणं आहे. मला वाटतं
ज्ञानाचं ठिबक सिंचन करण्याची वेळ आता आलेली आहे. प्रत्येक मूल पाहून आपण अध्यापनाची प्रक्रिया करू शकलो तर आपल्याला अधिक आनंद मिळू शकेल. त्यामुळे शिक्षणाच्या द्वारे जायचं असेल हा सारा प्रवास खरोखर या दिशेने प्रवास आपण केला तर एक ना एक दिवस तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये असा उपयोग हे जर आपल्या आयुष्यात आले नसते तर आम्ही इथपर्यंत पोहोचलो नसतो. राष्ट्रपती भवनामध्ये पोहोचलेले APJ अब्दुल कलाम त्या रात्री डायरेक्ट असं लिहित आहे की अय्यर नावाचा गुरुजी माझ्या आयुष्यात आला नसता तर छत्री विकणाऱ्याचा बाप, होडी चालवण्याचा बाप पोरगा कधीच या राष्ट्रपती भवनात पोहोचला नसता. एक अय्यर नावाचा गुरुजी आयुष्यात आला. आपल्या मुलांनी असं म्हणावं हे शिक्षक माझ्या आयुष्यात आले नसते तर हे आयुष्य माझं बदल नसतं असं म्हणण्यापर्यंत आपण काम करत राहावं. ही काम करण्याची शक्ती ताकद परमेश्वराने तुम्हाला द्यावी. तुम्ही अशा भूमीत आहात. शेवटी विवेकानंद असं म्हणाले होते, विवेकानंद जेव्हा असं विचारलं तुम्ही आमच्याकडे आहात, तुम्ही इतके विद्वान आहात, बुद्धिवान आहात, तुम्ही फ्रान्समध्ये राहा, तर फ्रान्समध्ये दिलेल्या भाषेचे उद्गार काढले होते, द सॉइल ऑफ द इंडिया इज द हायेस्ट हेवन टू मी. भारताची माती त्याला स्वर्गाहून प्रिय आहे कारण ही भूमी पवित्र आहे. तुम्ही तर अशा भूमीत आहात ही मूळचीच पवित्र भूमी आहे. या भूमीत तुम्हाला राहायला मिळत आहे, या भूमीत तुम्हाला जगायला मिळत आहे, या भूमीत तुम्हाला विचार करायला मिळत आहे. त्यामुळे तुम्ही खूप भाग्यशाली आहात. आम्ही भाग्यशाली असू तर आमच्यापेक्षा 1% भाग्य तुमचं अधिक चांगलं आहे कारण तुम्ही अशा संस्थेमध्ये काम करता. त्यामुळे तुम्हाला सर्वांना ही शक्ती परमेश्वर देईल याची खात्री बाळगतो. आणि मी थोडेसे 5 मिनिट वाढवून घेतले त्यावर दीर्घ व्यक्त करतो. मला दिलेली जी वेळ होती 1 तास बोला म्हणाले मी बरोबर 1.5 तासानंतर थांबतोय. तुम्हाला सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर. शिक्षक होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत जिवंत राहणे आवश्यक आहे. मानवा